जय श्रीराम, हर हर महादेव. मी सचिन पाटील. आज मला इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर भाष्य करायला बोलावलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर भाष्य करणाऱ्या व्याख्यात्यांचा हा काळ आहे. त्याच्यापेक्षा रॅदर असं म्हटलेलं चालेल की सुळसुळाट आहे. करिअर ऑप्शनमध्ये काही दिवसांनंतर कीर्तन आणि शिवचरित्र हे सुद्धा अभ्यासक्रमामध्ये आलं तर त्याचं आश्चर्य वाटायचं कारण नाही. कारण की विनय आपटेंनी एकदा एका मुलाखतीत एक प्रसंग सांगितला होता की विनय आपटेंनी जेव्हा राजा छत्रपती हिंदीमध्ये बनवायचं ठरवलं होतं, त्यानंतर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मराठीमध्ये अमोल कोल्हेंची मालिका आली. ते नितीन सरदेसाई बहुतेक त्यांनी ती बनवलेली होती. ते त्याला आर्ट डिरेक्टर होते विनय आपटेंच्या हिंदी सिरियलला. तेव्हा विनय आपटेंनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की मी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज हा विषय घेऊन प्रोड्युसर्सकडे जायचो, निर्मात्यांकडे, तर नितीन चंद्रकांत देसाई आर्ट डिरेक्टर होते त्याला. तर तेव्हा प्रोड्युसर असे म्हणे की छत्रपती शिवाजी महाराज हा सेलेबल प्रोडक्ट नाही आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये ते कोणी बघणार नाही, असं ते तेव्हा म्हणायचे. आणि ती त्यांनी खंत बोलून दाखवली आणि त्यांनी खूप प्रयत्नांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट मालिका बनवली आणि ती चालली. नंतर परत मालिका बनत गेल्या. एक ती परिस्थिती होती की त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना कोणी बघणार नाही अशी एक मानसिकता होती. आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर किती चित्रपट येत आहेत, मराठ्यांच्या याच्यावर किती येत आहेत किंवा सगळं आपल्याला याची कल्पना आहे. पण याला आपण आनंदाचे किंवा सुगीचे दिवस म्हणू शकतो का? तर व्यावसायिकीकरण छत्रपती शिवाजी महाराजांच्या चारित्र्याचं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याचं वामपंथीकरण, किंवा ज्याला आपण म्हणू की छत्रपती शिवाजी महाराजांना धर्मनिरपेक्ष दाखवण्याची जी चढाओढ सुरू झालेली आहे. आणि काय विकल्या जाईल? ओरडणाऱ्याची आंबट करवंदे खपतात. मग जेव्हा व्याख्यात्यांच्या लक्षात आलं की छत्रपती शिवाजी महाराजांना मी जितकं उदारमतवादी आणि जितकं जास्त सर्वसमावेशक दाखवलं, जितकं जास्त सेक्युलर दाखवलं, हाही खुश, तोही खुश, त्याच्या बाजूचा पण खुश, पलीकडचा पण खुश, सगळ्यांना खुश करण्यासाठी मी शिवरायांचा जर का इतिहास मांडला तर माझं पुढचं पाकिट अजूनही पक्कं होतं आणि पाकिटाचा आकारसुद्धा वाढतो. मग हे सेलेबल प्रोडक्ट शिवराय नावाचं, जे की आपल्याला बोलताना वाईट वाटतं, काही जण म्हणतील की महाराजांना असा बोलतो. अरे ते करतायत, मी बोलतोय. तर शिवरायांच्या चारित्र्याला विकून बंगले बांधण्याचं एक ससेमिरा सुरू झाला. मग कुठल्याही पद्धतीनं, मग राजकारणात विकल्या जाऊ, मालिकांच्या माध्यमातून की व्याख्यात्यांच्या माध्यमातून. आणि त्यामुळे शिवव्याख्याता या नावाची सुद्धा भीती वाटावी. म्हणजे आता कोणं जर का शिवव्याख्याता म्हटलं तर कोणी शिवी दिली किंवा वस्कन अंगावर धावून आल्यासारखं मला वाटतं. त्यामुळे मी स्वतःच्या नावापुढे शिवव्याख्याता लावत नाही. कारण की शिवव्याख्यात्यांनी जे मध्यंतरी आणि आतापर्यंत जो ट्रेंड आणलेला आहे, कोणाला महाराजांच्या सैन्यात 56% मुसलमान घुसवायचे आहेत, कोणाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ब्राह्मणांनी विरोध केला हे दाखवायचं आहे, कोणाला छत्रपती शिवाजी महाराजांनी कशा पद्धतीनं कुराण कपाळाला लावलं, सकाळी उठल्या उठल्या त्यांना कामच नव्हते दुसरे, ते पहिले म्हणायचे जा कुराण आण, मला कपाळाला लावू दे. याच्यापासून तर ते फार वेगवेगळे किस्से कथा आपल्यापर्यंत पोचल्या आणि लोकांनी ह्या स्वीकारल्या. सर्वसमावेशकता लोकांना गोड वाटतं ते. मग महाराजांच्या बद्दलचे किस्से कहाण्या सुरू झाल्या की महाराजांनी असं, मग त्याच्यामध्ये एक एक भर पडत गेली. अलीकडे एक व्याख्यान मी ऐकलं. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे त्या व्याख्यानाचे आयोजक हिंदुत्ववादी संघटना होत्या. पण आता हिंदुत्ववादी संघटना म्हटल्या
तरीसुद्धा आजच्या पोरांना काय पाहिजे की बाबा असा व्याख्याता पाहिजे की ज्याची रीच जास्त आहे, सोशल मीडियावर म्हणा किंवा सगळीकडे रीच. मग असा एक व्याख्याता त्यांनी नवीन नवीन कुत्र्याच्या छत्रीसारखे व्याख्याते उगवले, ते एक त्याने बोलावला. आता तो धार्मिक व्यासपीठावरून, ज्याला बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेचं अधिष्ठान आहे, अशा व्यासपीठावरून सांगतोय की छत्रपती शिवाजी महाराजांचा एक मुस्लिम सैनिक, महाराज त्याला जखमी सैनिकाला भेटायला गेले आणि तो रडायला लागला. महाराजांनी विचारलं, तू काळजी करू नको, तुझ्या कुटुंबाची जबाबदारी मी घेणार, तू रडू नकोस. नाही म्हणते महाराज, मी त्याच्यासाठी रडत नाही आहे, माझा हात छाटला गेला आहे आणि आता मी तुम्हाला कुर्निसात तुम्हाला मी मुजरा करू शकत नाही, याचं मला दुःख वाटते. पब्लिक टाळ्या वाजवायला लागली. आता या पद्धतीनं जर का शिवचरित्र समाजामध्ये सांगितलं जाणार किंवा जात असेल तर शिवचरित्र आपण सांगावं का, लोकांनी ऐकावं का, हा मोठा प्रश्न निर्माण होतो. म्हणून जसं मी सुरुवातीला म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर माझ्यासारख्या माणसाला बोलावणं हे थोडंसं न परवडणारं, खिशाला नाही म्हणत मी येण्या जाण्याचा खर्च घेतो, फक्त मानधन वगैरे घेत नाही, हा माझा व्यवसाय नाही आहे. तर न परवडणारं म्हणजे मंडळाला कधी कधी भारी जाऊ शकतं, कधी कधी माझे कार्यक्रम रद्द होतात, कधी कधी बोलण्यावर बंदी येते, कधी कधी व्यासपीठावर चढता चढताच नोटीस हातात येते, अमुक एका विषयावर बोलू नका. तर हे न परवडणारं, तर मी सर्वात पहिले या मंडळाचे, त्यांच्या धाडसाचे मी अभिनंदन करतो की तुम्ही मला इथं बोलावलं, हे तुमचं धाडस आहे. कारण मी त्या दृष्टिकोनातून न परवडणारा व्याख्याता आहे. कारण की मी इतिहासाला इतिहास म्हणून पाहतो, मी तिथून भावनिकतेचा चष्मा काढून टाकतो. छत्रपती शिवाजी महाराज हा असा विषय आहे की याला आपण खूप जास्त भावनिक केलं आहे. इतकं भावनिक केलं आहे की एक कर्नाटकमधली व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराजांची लक्षणं सांगत होती, त्यांच्या चित्राकडे बघून लक्षणं सांगत होती आणि लक्षणं सांगताना ती शिवाजी म्हणत होते, पण ते खूप उत्तम माहिती देत होते. तर कमेंट काय असायला पाहिजेत त्या व्हिडिओवर, त्या माणसाला आमची पोरं शिव्या घालत होती, काय म्हणून, हे छत्रपती शिवाजी महाराज बोल. बरोबर आहे, तो विषय घाला चुलीत, पहिले तू छत्रपती शिवाजी महाराज बोल. आम्हाला नॉलेजशी देणं घेणं नाही आहे, आम्हाला समोरचा काय सांगतोय याच्याशी देणं घेणं नाही आहे. आम्ही फक्त, आम्हाला डोक्यात हे घालून दिलं आहे की फक्त आदर करायचा आहे, छत्रपती शिवाजी महाराज बोलायचं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज बोललं तरच आदर होणार आहे. मग छत्रपती शिवाजी महाराज बोलून त्याच्यात 57% मुसलमान घालू देत का 58% की 99% करू देत, त्याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही, त्याच्याशी आम्हाला सोयरसुतक नाही. हे समाजमन बनवलं जातं आहे. हे समाजमन का बनवलं जातं आहे, ह्या चळवळी आहेत ना. समाजामध्ये चळवळी चालवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज इंधनासारखे वापरल्या जात आहेत, खास करून डाव्यांकडून. उजव्यांना तितके छत्रपती शिवाजी महाराज कॅश करता आले नाहीत. मी प्रोडक्टसारखंच बोलतोय, बऱ्याचशा लोकांच्या मनाला लागेल ते, पण जर का मनाला लागत असेल तर आपण पेटून उठलं पाहिजे. आणि ज्यांनी प्रोडक्ट म्हणून महाराजांना सेल करायला सुरुवात केलेली, आपण त्यांच्या विरोधात आपण पेटून उठलं पाहिजे. हिंदुत्ववाद्यांना छत्रपती शिवाजी महाराज तितकेशे आपल्या पद्धतीनं मांडताच आले नाहीत. कारण काय आहे तर हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या व्याख्यात्यांमध्ये म्हणा किंवा प्रचारकांमध्ये म्हणा, त्यांच्यामध्ये दोन गोष्टी खूप आहेत. एक भयगंड आहे आणि दुसरा अपराधगंड आहे. छत्रपती शिवाजी महाराज किंवा कुठल्याही गोष्टीबद्दल ताकदीने ठामपणे बोलण्यासाठी आमच्या मनामध्ये इतका अपराधगंड घालून दिलेला आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ब्राह्मणांनी विरोध केला. ही गोष्ट आम्ही इतक्या सॉफ्ट पद्धतीने हाताळतो. कसं हाताळतो आम्ही, आमचे व्याख्याते, आमचे मार्गदर्शक कशा पद्धतीनं बोलतात या विषयावर, किंवा ज्यांना आम्ही हिंदुत्वाचे धागेदोरे त्यांच्या हातात दिलेले आहेत, ते म्हणतात केला असेल ब्राह्मणांनी अन्याय, केला असेल त्याच्यासाठी आज आम्ही तुमची माफी मागतो, पण आज बघा परिस्थिती. अरे तुम्ही थेट का नाकारत नाही, थेट गबरे दाखला दे, कागद दाखव. ही आपली भाषा का नाही आहे? ही नाही आहे आपली भाषा. पहिले आपण स्वीकार करतो मग त्याचं खंडन द्यायला सुरुवात करतो.
आपण समोरच्याला ठामपणे विचारत नाही, चल गप्पा मारू नको, कागद दाखव मला सप्रमाण हे सिद्ध करून दाखव, मला समकालीन कागद दे की ज्या कागदामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला कुठला ब्राह्मण विरोध करतोय. आपले व्याख्याते हा दाखला मागतात का? आपले छत्रपती शिवाजी महाराज मांडणारे किंवा छत्रपती शिवाजी महाराजांवर लिहिणारे लोक ताकदीने लिहितात का, ताकदीने व्यक्त होतात का? नाही होत. त्याला एक कारण आहे. त्याला सगळ्यात मोठं कारण आहे की दुर्दैवाने म्हणा किंवा सुदैवाने म्हणा, इतिहासावर सर्वात जास्त भाष्य किंवा लिखाण आजपर्यंत ब्राह्मण समाजाने केलेलं आहे. बहुतेक सगळे समजा, मग ते गह खरे, विका राजवाडे किंवा सगळीच लोक समजा आतापर्यंतचे, आता अलीकडे इतिहास संशोधक नवीन वेगवेगळ्या याच्यातून आलेली आहेत. आता ते लिहित असताना एक तर 47चा फटका बसलेला आहे आपल्याला, म्हणजे तुम्हाला, मी तर मराठा आहे. आता त्याच्यात असं होतं की सोलापूरकरने म्हटलंय की लाच हा शब्द वापरला तर किती मोठं वादंग पेटलाय हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण तिकडे ते एखादा जर का डावा वामपंथी छत्रपती शिवाजी महाराजांना 4 फुटाचा म्हणतोय किंवा लुटारू म्हणतोय किंवा रामचंद्र गुहासारखा व्यक्ती म्हणतोय की 3 जिल्ह्यापुरता मर्यादित, त्याच्यावर लोकांना काही देणं घेणं नसतं, त्याच्यावर काही बोलत नाहीत. तर मांडताना हे जर का आपण अशा पद्धतीनं मांडलं किंवा ताकदीनं मांडलं किंवा खूप जास्त फर्म यानं मांडलं तर हे माझ्या अंगलट येईल का, मला त्याचा त्रास होईल का, ह्या पद्धतीची भीती. किंवा जर का तो ब्राह्मण नसला, तो ब्राह्मणेतर असला माझ्यासारखा व्यक्ती, पण तोच सुद्धा जर का छत्रपती शिवाजी महाराजांना या अनुषंगाने मांडतोय तर तू बामणाचा, तू मनुवादी, तुझ्या डोक्यात भटांनी हे केलं आहे, कालवा केली आहे, ते हे यांनी काय केलं आहे ना, यांनी अशा पद्धतीने इकोसिस्टीम स्वतःची डेव्हलप केलेली आहे. अशा पद्धतीने यांनी फिल्डिंग लावलेली आहे की कोणी त्याच्यावर बोलूच नये, कोणी त्याच्यावर भाष्यच करू नये. अशा पद्धतीची यांनी सिस्टीम तयार केलेली आहे. तर ती आपल्याला भेदावी लागेल. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी आपल्या मनातला हा भयगंड झटकून काढावा लागेल. हे राष्ट्र कोणाच्या बापाचं नाही आहे, हे छत्रपती शिवरायांचं आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, हा एक अपराधगंड आपल्या मनातून काढून टाकावा लागेल की जेही आजपर्यंत आपल्यावर आरोप होत आलेले आहेत त्या आरोपांची सुद्धा आपण चिकित्सा करणं गरजेची आहे. मग छत्रपती शिवाजी महाराजांच्याच बाबतीत नव्हे तर सगळ्याच बाबतींमध्ये. त्यामध्ये एक मुख्य आरोप जो असतो की बाबा 5000 वर्ष झाले अन्याय केला आहे, तोंडाला मडकं आणि कमरेला झाडू होतं, बरोबर आहे. मग आता मी हे उदाहरण खूपदा दिलेलं आहे, आता परत या अनुषंगानं आता देतो की केळकर म्हणून होते एक, त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे जेव्हा वाक्य वापरलं तर त्या वाक्यासाठी त्यांना पत्र लिहिलं यांनी की बाबा तुम्ही जे म्हणता की आपल्या दलितांच्या तोंडाला मडकं आणि कमरेला झाडू होता, तर त्याच्यावर तुमच्याकडे काही दाखला आहे का, काही प्रमाण आहे का? तर त्या पत्राला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय एकदा केराची टोपली दाखवली, दुसऱ्यांदा पण दाखवली, तिसऱ्यांदा मात्र त्यांना त्याचं उत्तर लिहावं लागलं. आणि ते उत्तर यांनी केळकरांनी याच्यात छापून आणलं केसरीमध्ये. आजही ते उत्तर आणि तो कागद उपलब्ध आहे. तुम्ही बऱ्याचदा माझ्या व्हिडिओमध्ये मी टाकलेला आहे, बऱ्याचदा मी त्याच्यावर हे केलेलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं आहे की याच्यासाठी माझ्याकडे ठोस पुरावा नाही आहे आणि ही माझी IQ माहिती आहे. तर या पद्धतीने एका व्यक्तीने हिंमत केली आणि चिकित्सा केली त्या गोष्टीची की बा खरोखर तोंडाला मडका आणि कमरेला झाडू होता का. आज आपल्यावर होत असलेल्या सगळ्या आरोपांची आपण अशा पद्धतीने चिकित्सा करणं गरजेची आहे की ज्या पद्धतीनं ह्या गोष्टी आपल्यापुढे मांडलेल्या आहेत त्या पद्धतीनं त्या काळामध्ये तशा गोष्टी खरोखर घडलेल्या आहेत का. यन केळकर नाव होतं त्या व्यक्तींचं, यन केळकर, आणि त्यांनी पाठपुरवठा घेतला. आज आपण पाठपुरवठा घेत नाही, आज आपण कागद मागत नाही, आपली ती म्हणजे सवयच मोडलेली आहे. जसं की कुठलं एखादं हे घ्या, नरेटिव्ह घ्या आतापर्यंतचं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ब्राह्मणांनी विरोध केला. ह्या नरेटिव्हचा फायदा काय होतो माहीत आहे का. मराठवाड्यामध्ये भीषण परिस्थिती आहे, मराठवाडा अवर्षणग्रस्त आहे, पाऊस पडत नाही, पडला तर खूप जास्त पडला. यावर्षी तुम्ही बघा बरंचसं नुकसान झालं. तिथपर्यंत औद्योगिक क्रांती पोहोचलेली नाही, उद्योग पोहोचले नाहीत, बऱ्याच गोष्टी, विकास पोहोचला नाही. तिथला तरुण बेरोजगार आहे.
तिथल्या तरुणाच्या मनामध्ये खदखद आहे आणि त्या खदखदीचा फायदा कसा घेतला गेला. जेम्स लेनचं प्रकरण झालं, या लोकांनी हातांनीच पत्रिका लोकांच्या घराघरापर्यंत पोचल्या, पत्रकं छापून पोचवल्या की आऊ जिजाऊंचा याच्यामध्ये अपमान आहे. सगळ्यात जास्त या अपमानाचा प्रचार प्रसार करण्यामध्ये संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघासारख्या संघटना कारणीभूत होते. त्या तरुणांची माथी भडकली. का भडकली माहीत आहे का? की एक तर तरुण मन बंडखोर असतं, विद्रोही विचारांकडे त्याचा झुकाव खूप असतो. दुसरी गोष्ट म्हणजे त्या बंडखोर विद्रोही वृत्तीला खतपाणी घालण्याचं काम जर का झालं तर माणसाची एक मानवी प्रवृत्ती आहे की त्याला त्याच्या अपयशाची खापरं कोणाच्या तरी डोक्यावर फोडायची असतात, कोणाच्या तरी. आज जर का तुम्ही मराठवाड्यातल्या एखाद्या तरुणाला पकडलं, त्याला उचललं आणि त्याला विचारलं की का रे बाबा, आज ही परिस्थिती जी आहे मराठ्यांची, मराठवाड्याच्या मुलांची, मराठ्यांचीच नाही कुठल्याही एखाद्या तरुणाची, की बेरोजगारी आहे, आरक्षणाचा प्रश्न आहे, अमुक आहे टमुक आहे, तो फिरून कुठं जातो माहीत आहे का? तो जातो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ब्राह्मणांनी विरोध केला होता. कसा लिंक लावतो माहीत आहे का तो? की आज आमच्या देशाची जी परिस्थिती आहे ना ती सगळी ब्राह्मणांमुळेच आहे. त्याच्या गावामध्ये त्याचं गाव मिळून 15 गावं मिळून एका ब्राह्मणाचं घर असतं, समजलं? त्याचा काही अर्थार्थी ब्राह्मणांसोबत संबंध आलेला नसतो, पण त्याच्या मनामध्ये ती गोष्ट इतकी जबरदस्त पेरलेली असते ना की तो फिरून कुठंतरी त्याचा संबंध तिथं जोडतो. आणि ही सत्य परिस्थिती आहे आपल्या देशाची आज रोजी. आणि याचं उदाहरण म्हणजे की विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी किरण मानेनं एक हे केलं, स्टेटमेंट केलं, असं व्यासपीठावरून तो बोलला की ज्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध केला, ज्या लोकांनी जगद्गुरू तुकोबारायांची गाथा बुडवली, त्या लोकांना तुम्ही मतदान करणार का? आणि त्या व्हिडिओला प्रचंड व्ह्यूज होते, प्रचंड सर्क्युलेशन त्यांचं खूप जबरदस्त आहे, त्यांची इकोसिस्टीम खूप जबरदस्त आहे. आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या विरोधाचा फटका जर का इतक्यापर्यंत आपल्याला बसत असेल की गेवराईतून भांडारकर फोळायला 72 पोरं आली का? त्यांना मराठवाड्यातली पोरं भेटली नाहीत, मिरजेतली पोरं भेटली नाहीत, सांगलीतली पोरं भेटली नाहीत. गेवराई मराठवाड्यात येतं, तिथून त्यांना का पोरं बोलवावी लागली? कारण की तिथं हा विचार जास्त पसरला, तिथं हा विचार त्यांनी त्या मुलांना जास्त पटला. जिथं जास्त तरुणाई बेरोजगार असते ना त्या ठिकाणी अशा पद्धतीचे नॅरेटिव्ह खूप चांगल्या पद्धतीनं चालतात की तुम्ही जे अपयशी आहात, तुमच्याकडे जो रोजगार नाही आहे त्याला तुम्हाला टार्गेट द्यावं लागतं की हे टार्गेट आहेत, ते बरोबर त्याच्यावर हे करतात. मग आपल्याला तिथे जाऊन, त्या लोकांमध्ये जाऊन आपल्याला आपले नॅरेटिव्ह, आपल्याला आपले विमर्श तिथं जाऊन पेरावे लागतील, त्या विमर्शांचं खंडन करावं लागेल. हे खंडन करण्याचं काम किती लोकांनी केलं? 2018 पासून जेव्हा मी हे काम सुरू केलं तर त्याचा परिणाम काय झाला? माझ्या डोक्यावर खूप पडली कायमची, माझ्यावर हल्ला झाला. त्यांना वाटलं मी शांत बसेल, पण मी नाही बसलो ना. पण माझं असं म्हणणं आहे की प्रत्येकाने हल्ला करून घ्यायची गरज नाही आहे, प्रत्येकाने संघर्ष करायची गरज नाही आहे. आज रोजी वातावरण बऱ्यापैकी बदललेलं आहे. आज रोजी आपला विमर्श पेरणारी, आपल्या विषयात बोलणारी असे हजारो सचिन पाटील, असे हजारो व्याख्याते तयार झाले पाहिजेत. याच्यासाठी आपले प्रयत्न असले पाहिजेत. जर का त्यावेळी जर का तो नॅरेटिव्ह जेव्हा पहिल्यांदा आला त्याच वेळी जर का त्या नॅरेटिव्हला जर का आपण खोडून काढलं असतं की छत्रपती शिवाजी महाराज एवढे लेचेपेचे होते का की 3% ब्राह्मण येऊन त्यांच्या राज्याभिषेकाला विरोध करतील? स्वतःच्या खांद्यावर स्वतःचं डोकं आहे ना आपलं. तुम्ही विचारा ना, ब्राह्मण म्हणून कोणाचा मुलायजा करू नका. छत्रपती शिवाजी महाराजांचं पत्र उपलब्ध आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे शिवरायांना विरोध केल्याचा कुठं तर उल्लेख असेल समकालीन पुराव्यामध्ये? सभासद बखरमध्ये आहे का? जयदेश शकावलीमध्ये आहे का? परमानंद नेवस्करांनी कुठे उल्लेख केलेला आहे का? नाही. मग हे कुठून आलं आहे? त्याचा सोर्स आम्हाला दे. त्या सोर्स जिथून आला आहे त्याचं सहज खंडन होऊ शकतं. तुला काय स्वप्नात येऊन सांगितलं काय महाराजांनी की मला माझ्या राज्याभिषेकाला विरोध झाला होता? मग ते त्याला तर्क देतात. जर का विरोध झाला नाही तर मग त्यांनी गागा भट्ट का आणलं आहे काशीवरून? पहिली गोष्ट म्हणजे गागा भट्टांचं मूळ हे काशी नाही आहे, ते पैठणच आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचं जेव्हा वैकुंठ गमन होत होतं जाण्यापूर्वी त्यांनी काय शब्द वापरले? काशी विश्वेश्वर मुक्त करा. का? कारण की काशी विश्वेश्वर हा मानबिंदू आहे, पैठणपेक्षा मोठं धर्मपीठ आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्रपुरतं राज्याभिषेक करून घ्यायचा होता की छत्रपती शिवाजी महाराजांना व्यापक स्वरूपात करून घ्यायचा होता? औरंगजेब तर महाराष्ट्रपुरता नव्हता ना.
तर भारताच्या सर्वोच्च ठिकाणाहून, सर्वोच्च मोठ्या व्यासपीठ याच्यावरून, धर्मपीठावरून मी गागा भट्टासारख्या विद्वान व्यक्तीला आणलेला आहे राज्याभिषेक करून घ्यायला. त्याला दुसरं एक तर्क असा सुद्धा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळी राज्याभिषेक करून घेतला तोवर आपल्याकडे राज्याभिषेक हे प्रकरणच बंद झालेलं होतं. आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही आणि मुघल यांचं साम्राज्य एवढं प्रबळ झालेलं होतं की आपल्या इथल्या ब्राह्मणांना राज्याभिषेकाची नेमकी काय पद्धत आहे, कारण की गागा भट्टांनी सुद्धा राज्याभिषेक प्रयोग नावाचा ग्रंथ लिहिला आहे. का त्यांना असं वाटलं की याचा ग्रंथ लिहावा गागा भट्टांना? कारण की तोपर्यंत राज्याभिषेकाची पद्धतच बंद पडलेली होती आपल्याकडे जवळजवळ. त्याच्यासाठी खूप सारी कारणं आहेत. काशीवरून गागा भट्टांना का पाचारण करण्यात आलं, त्याच्यासाठी आपल्याला राज्याभिषेक, शिवराज्याभिषेक प्रयोग वाचावा लागेल, त्याच्या संदर्भातली कागदं मिळवावी लागतील. आणि या संपूर्ण कागदांमध्ये कुठेही गागा भट्टांच्या आधी ब्राह्मणांनी शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध केल्याचा काळीचाही पुरावा उपलब्ध नाही. मग तरीसुद्धा हा विमर्श इतके दिवस का चालला, हे मिथक इतके दिवस रूढ का झालं? एक खोटं 1000 वेळा बोलल्यानंतर ते खरं वाटायला लागतं. त्याचं हे कारण आहे, आपण तात्काळ त्या क्षणाला आपल्याकडे अशी व्याख्यातेच नव्हते. संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघ जेव्हा जन्माला आलं तेव्हा प्रदीप साळुंखे नावाचे एक व्याख्याते आहेत मराठा सेवा संघाचे. त्यांनी एका व्याख्यानात बोलले होते की मी पुरुषोत्तम खेडेकरांना वचन दिलं आहे म्हणे की मी 1200 व्याख्याते निर्माण करेल. तुम्हाला काय वाटते केले असतील का? अहो, त्यातले कित्येक व्याख्याते आज आमदार खासदार बनून बसलेले आहेत. कारण की त्यांना ज्या पद्धतीने आपला विचार कसा पेरावा हे समजलं. आपण पारंपरिक पद्धतीमध्येच गुंतून पडलो. मी या व्यासपीठाचं खरोखर धन्यवाद देतो की आज हिंदुत्व या विषयावर बौद्धिक, वैचारिक बोलू शकणारे, जिथं आपण जाऊन बोलू शकतो असे खूप कमी व्यासपीठ आहेत. हिंदुत्ववादी लोकांचे व्यासपीठंसुद्धा बरबटलेले आहेत. आज आमच्या लोकांना ना आमच्या मनोरंजनाचा, ज्ञानरंजनाचा दर्जा असा खालावलेला आहे की आम्हाला कसे व्याख्याते पाहिजेत, ह्या माझ्यासारखं बोलणारे नाही पाहिजे. सुरुवात कशी असते, अरे ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये, बरोबर आहे ना, ते अभिनिवेश, ॲक्टिंग वगैरे करून इकडचा हात तिकडे, तिकडचा. आमच्या इथं एका अशाच 120च्या स्पीडनं बोलणाऱ्या एका जणाचं व्याख्यान ठेवलं होतं. थोड्या वेळानं मला असं वाटलं, मला झोप लागली ना, याच्या आवाजानं पलंगावून खाली पडायचो मी. अरे या महाराष्ट्रात एकदम दचकून जागी, आवाजाचे चढ उतार, शेरो शायऱ्या, अमुक ढमुक. मला एका जणानं सल्ला दिली होती की पाटील तुम्ही ना मध्ये मध्ये शेर मारत जा. म्हटलं हेच जर करायचं असतं ना तर मी टिकटॉकवर व्हिडिओ केले असते. कंबर हलून सगळेच चांगले पैसे भेटतात. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, आज जरी वाटत नसलं मला बघून, तरी कॉलेजमध्ये मी डान्स अकॅडमी पण चालवलेली आहे. मी ते केलं असतं ना, आणि पैसाच कमवायचा असतं तर मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असतो ना, बरोबर आहे. ही जी पद्धत ज्ञानरंजनाची आलेली आहे. मला एकदा नांदेडमधून फोन आला, म्हणे पाटील आपल्याला कार्यक्रम घ्यायचा आहे, व्यासपीठावर तुम्ही पाहिजे. म्हटलं व्याख्यान घ्यायचं आहे? म्हणे नाही, सत्कार घ्यायचा आहे. म्हटलं सत्काराचं काय लोणचं घालायचं का? मला बोलू द्या, मी बोलतो. नाही नाही, बोलायला दुसरे आहेत, मग मी कशाला पाहिजे? ते म्हणते गर्दी, हे अमुकं येत आहेत, तमुकं येत आहेत, हे येत आहेत, ते येत आहेत. म्हटलं तुम्ही चुकीच्या पाटलाला फोन केला आहे, तुम्ही गौतमी पाटीलला फोन करा. गर्दी पाहिजे ना. तर आज ह्या गर्दीच्या नादात, या हेडकाउंटच्या नादामध्ये आपण सुद्धा ही लोकं शेफारून ठेवलेली आहेत. लक्षात घ्या की ज्या लोकांकडे संदर्भाशिवाय इतिहास आहे आणि प्रमाणांशिवाय धर्म आहे. धर्माला काय पाहिजे? प्रमाण पाहिजे. आज कीर्तनकाराच्या नावाखाली आम्ही स्टँडअप कॉमेडियन खपून घेतो, बरोबर आहे. बिग बॉसमध्ये जाऊन चक्कर मारून येतात आणि ते समाजाला प्रबोधन करतात, पदर पदर, बरोबर. हे आमचे कीर्तनकार, ज्यांना भक्ती, ज्ञान आणि वैराग्य सोडून सगळं चालतं. तुम्हाला सांगतो, कीर्तनाची मर्यादा आहे. सगुण चरित्रे परमपवित्रे सादर वंदावी. त्याच्या बाहेर तुम्हाला पारमार्थिक विषयाशिवाय तुम्हाला बाहेर विषय मांडता येत नाहीत. राजकीय नाही, इतर कुठलं नाही. परमार्थ समजला की सगळं समजतं ना. तुम्हाला भक्ती समजली की तुम्हाला ज्ञान समजतं, ज्ञान समजलं की वैराग्य समजतं, वैराग्य समजलं की तुम्हाला फोलपणा जाणवतो, फोलपणा जाणवला की तुम्हाला ठोस काय आहे ते समजतं, ठोस समजलं की तुम्ही मूल्यांकडे जाता, मूल्यांकडे गेले की तुम्ही
मौलिक तत्वांकडे जातं धर्माच्या. मग इंद्रिय संयमापासून सगळ्या गोष्टी तुमच्या समाजामध्ये येतात आणि त्याच्यातून समाजाचा उत्कर्ष होतो. तर कीर्तनांमध्ये केवळ परमार्थ सांगितला गेला पाहिजे. प्रबोधनकार, कीर्तन काळाच्या ऐवजी प्रबोधनकार, विनोदाचार्य खेटरानं मारा साल्यांना. काय गरज आहे? विनोद करायचा आहे तर तू कपिल शर्माच्या शोमध्ये जा, आम्ही आनंदाने बघू. बरं, अधूनमधून चालतो थोडा विनोद, अधूनमधून, म्हणजे परमार्थाला विनोदाची जोड असली पाहिजे. भारुडं पण रचली ना शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी, ह्याच्या नवऱ्याला नाकच ना, ही आली आली ग भागाबाई. मनोरंजन पण पाहिजे, पण केवळ मनोरंजन नको ना, केवळ तेच नको ना. पर जो दिखता है वो बिकता है. मग हे चाललं, मग तेच चालवायचं. तर त्या पद्धतीचा धर्म सांगणारे धर्ममार्तंड आपल्याकडे आले. मग आम्ही वर्णव्यवस्था काय आहे, ती कशा पद्धतीनं कार्य करते, हेच चुकीचं आहे ते. मग आम्ही आमच्या पद्धतीनं. आणि धर्माचं असं झालं मित्र हो, की घरी कांदे पोहे बनवतात तसा लोक धर्म बनवायला लागलेत. मला कसा सोयीस्कर धर्म पडतो तसा मग मी त्या हिशोबानं दाखले, त्या हिशोबानं मी पद्धती घेऊन मी तसा धर्म रेटेल माझा. माझ्या धर्माला काहीतरी बेस आहे, काहीतरी फाउंडेशन आहे, असं काही राहिलंच नाही. प्रत्येकाने धर्म फ्लेक्झिबल करून टाकला आहे, लवचिक करून टाकला आहे. तो एवढा लवचिक करून टाकला आहे की मी त्याच्यावर एक लेख लिहिला होता, मग मुसलमान होण्यास काय हरकत आहे. हेही चालवून घ्या, तेही चालवून घ्या, सर्वसमावेशकता आली पाहिजे, तेही चालवून घ्या. ते मग मुसलमाने चालवून घ्या ना. खजुरे खायला भेटतात, बडे बायका कुर्ता, छोटे बायका पैजामा, 8 दिवस आंघोळ करायची गरज नाही. बरोबर आहे. आमचे एक मित्र आहेत, लव जिहादवर काम करतात. ते म्हणतात मुलींना इस्लाम शिकवा, मुलांना इस्लाम शिकवा. इस्लाम म्हटलं स्वधर्म शिकवा ना. आपण गाडी चालवत असताना हे थोडी शिकवतो गाडी कशी ठोकायची नाही. पोहताना आपण हे थोडी शिकवतो की कसं बुडायचं नाही, कसं पोहायचं, कशी गाडी चालवायची, काय करायचं नाही हे कशाला शिकवता, काय करायचं ते शिकवा ना. नाही, इस्लाम शिकवणं गरजेचं आहे. थ्रेट वाटलं पाहिजे. म्हटलं काय बोळख्याचं थ्रेट वाटन, हे जेनझी आहे म्हटलं. हिला जर समजलं जेनझीला की असा एक आहे काहीतरी सोय की खाली 4 वरते 72 आहेत. 12 महिने 24 तास श्रावण पाळायची गरज नाही, रोज मटण खायला भेटणार आहे, वो भी बळे का. बरोबर आहे, ते पण स्वस्त आहे. काय मला सांगा, तो का नाही जाणार तिकडे? काय सेन्स बनतो याच्यात की त्याला इस्लाम शिकवा? अरे त्याला सत्य शिकवा ना. सत्य सांगितल्यावर त्याला समजेल ना असत्य काय आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना काय शिकवलं आऊ जिजाऊंनी? रामायण महाभारत शिकवलं ना. का बाबरची कबर आणून सांगितली की बाबा हे असं असं होतं वानर, आपल्याला असं नाही करायचं. काय योग्य आहे ते शिकवा, काय राईट आहे, काय राइटिजियस आहे. तुम्हाला सही क्या है समझ में आया तो गलत क्या है समझने की ज़रूरत नहीं है. बरोबर आहे. पण आमचा भर कशावर आहे माहीत आहे काय? डिस्ट्रक्टिव्ह गोष्टींवर जास्त आहे, कन्स्ट्रक्टिव्ह गोष्टींवर नाही आहे. कन्स्ट्रक्टिव्ह काय आहे की स्वधर्माची सुरुवात स्वतःच्या घरातून झाली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्म याला आपण जोडलं पाहिजे. त्याला जोडायची गरज नाही, ती जुळलेली आहेत. काही लोकांना, आमच्या हिंदुत्ववाद्यांना सुद्धा काही लोकांना ना धर्म म्हटलं ना पोटात ना त्यांच्या गोळा येतो. हे ते धर्म प्रॅक्टिकल असलं पाहिजे, विवेकवादी असलं पाहिजे. काय लोणचं घालायचं तुमच्या विवेकाचं? धर्म कोण राखणार आहे माहीत आहे का? धर्म तोच राखणार आहे जो मंदिरात जातोय, जो घंटी बळवतोय. लक्षात घ्या, धर्म तोच राखणार आहे ज्याला वाटते की माझ्या घरातला देव शाबूत राहिला पाहिजे, तोच तलवार उचलल वेळेवर. हे जे विवेकवादी वगैरे आहेत ना, हे घराच्या समोरून एखादा आंदोलनाचा जर का जुलूस जात असला, जर का मोर्चा जात असला तर कुंडी बंद करून घरात भारत माता की जय म्हणतात. लक्षात घ्या की माझा आवाज आहे बाजूला गेला नाही पाहिजे. नास्तिक हिंदुत्ववादी वगैरे काही नसतं. तुम्हाला सांगा, तुमच्या आईला शिवी दिल्यानंतर तुम्हाला का राग येतो? कारण की तुमचं तुमच्या आईवर प्रेम आहे. बरोबर आहे. याच्यासाठी राग येतो का की मला शेजारच्या आईचा राग येतो म्हणून? मुसलमानांचा राग आहे म्हणून मी स्वधर्मावर प्रेम करू का? तू मुसलमान आहेस म्हणून मी हिंदू आहे, नाहीतर मी विश्वमानव आहे, हा विचार मला कधीच पटला नाही. मी हिंदू आहे कारण मी हिंदू आहे, त्याच्याशी तुझ्या मुसलमान असल्याचा काही संबंध नाही आहे. मला माझ्या धर्मावर प्रेम आहे. ज्या दिवशी माझ्या धर्मावर प्रेम होईल ना, तेव्हा मला राग येईल रामाला काहीतरी म्हटलं तर, तेव्हा मी चिडेल ना. त्याच्यासाठी इतरांचं मला काय करायचं की इतरांचं प्रेम आहे का नाही आहे? त्याच्यामुळे धर्माच्या नावाखाली पोटात गोळा उठणाऱ्या लोकांच्या हातामध्ये इतिहासाच्या चाव्या नकोत. नास्तिकांच्या हातातून तोंडून आपल्याला इतिहास ऐकायचा नाही आहे. नास्तिकांच्या तोंडून इतिहास ऐकणे किंवा प्रॅक्टिकल लोकांच्या, व्यावहारिक लोकांच्या तोंडून इतिहास ऐकणे, इतिहास आणि धर्म हातात हात धरून चालतात.
धर्म आहे तर इतिहास आहे. इतिहास का ऐकतो आपण? इतिहासाचा संदर्भ आपल्या संस्कृतीशी आहे, आपल्या परंपरेशी आहे. बरोबर आहे. माझ्या आज्याचा इतिहास नाही ऐकणार ना तुम्ही. आपण किती म्हटलं अरे आमचा इतिहास विचारू नका, अरे कोणी विचारत नाही, कोणाला काही देणे घेणं नाही आहे. आजकाल सगळ्यांचा इतिहास एकसारखाच झाला आहे. पहिले मैं बहुत गरीब था, मेरे पास पिज़्ज़ा खाने के पैसे नहीं थे, एरोप्लेन में इकॉनॉमी से सफ़र करते थे, बिझनेस क्लास के पैसे नहीं थे. सगळ्यांची प्रत्येकाचं काही ना काही रोन आहे. बरोबर आहे. स्टार्टिंग पॉईंट तर प्रत्येकाचा असेल ना, त्याच्यापासून तो पुढे आला म्हणून त्यानं प्रगती केली, म्हणून तुम्ही त्याचा पॉडकास्ट घेताय मग तो सांगतो त्याचा दुखळा. बरोबर आहे. आमच्या घरात कार्यक्रम व्हायचे, 4 बायका नाचवायच्या असायच्या, आम्ही एकच नाचवायचो, पैसेच नव्हते आमच्याकडे. बरोबर आहे. प्रत्येकाचं काही ना काही असणार आहे. मला तर तुम्ही सांगूही शकत नाही या गोष्टीबद्दल. माझं स्टार्टिंग पॉईंट इथं बसलेल्या कोण्याही व्यक्तीपेक्षा मी फार खालून आलेलो आहे. मी त्याबद्दल बोलत नसतो. मी चॅलेंज देऊन सांगतो. माझ्या एवढं म्हणजे असं म्हणतात ना की बाबा तू जन्माला आला तुझ्याकडे काय होतं. तुम्ही म्हणाल की नाही कोणाला असं वाटेल की नाही मी फारच गरीब होतो. घर होतं घर, माझ्याकडे ते पण नव्हतं. 488ला गाव जळालं, 1188ला मी झालो. मला त्या गोष्टींमध्ये काही इंटरेस्ट नाही आहे. पहिले मैं भिकारी था. काय फायदा त्याचा? तुम्हाला सांगून काय करू मी? माझ्या इतिहासाशी तुम्हाला काय संबंध आहे? मी नेहमी सांगतो माझ्या समर्थकांना, गेल्या महिन्यात माझ्यावर फार मोठं हे आलं होतं. 28 पोस्ट मला एका जणांनी पाठवल्या माझ्या विरोधातल्या. मोर्चा निघाला, ते महानगरपालिकेच्या समोर बसले काही लोक जाऊन, आणि आमची पोरं फार घाबरतात ना, समजा जे समर्थक असतात. दादा हे बघा, सचिन पाटील मेला काय जगला काय काही फरक नाही पडत. असे 56 आले 56 जातील. माझ्यासाठी डोकं खपवू नका. डीप फेक नावाचा प्रकार आलेला आहे. AI जनरेटेड व्हिडिओ असतात, मॉर्फिंग होते. उद्या चालून माझ्या चारित्र्यावर लांछन उडवल्या जातील. ते सोपा इलाज असतो. हिंदुत्ववाद्यांना बदनाम करायचा सगळ्यात सोपा इलाज असतो. माझ्या चारित्र्यासाठी किंवा मला जेल झाली किंवा मी मारला गेलो त्याच्यासाठी तुम्ही डोकं नका घालू, तुम्ही नका खपू. माझं म्हणणं आहे की मी काय बोललो हे लक्षात ठेवा. काय बोललो एवढ्यापुरतंच फक्त लक्षात ठेवायचं आहे की धर्मदंड हा राजदंडाच्या वरती असला पाहिजे. हे माझं शेवटचं आणि पहिलं वाक्य राहणार आहे. धर्म हा महत्त्वाचा आहे. असे कैक आले आणि कैक गेले. तुमच्या व्यक्तिगत इतिहासासोबत लोकांना काही देणं घेणं नाही आहे. व्यक्तिपूजक बनू नका. व्यक्तिगत इतिहासाला काळीची किंमत नाही. इतिहासाला किंमत असते छत्रपती शिवरायांच्या. कारण की छत्रपती शिवाजी महाराज व्यक्ती नाही आहेत, ती विभूती आहे, तो अवतार आहे. त्यांनी धर्मरक्षण केलं आहे, त्यांनी धर्मसंस्थापना केलेली आहे. धर्म आणि शिवराय यांना वेगळं करता येऊ शकत नाही. हे सांगण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला काळीची किंमत नाही. व्यक्तिपूजक बनू नका. व्यक्तिपूजक बनल्यानंतर मी जे सांगेन तो जर तुम्ही इतिहास मानायला लागले ना तर मग मी तुम्हाला काहीही सांगेल. बरोबर आहे. त्याच्यामुळे शिवराय आणि धर्म ह्या इतका जवळचा आहे विषय. त्याच्यामुळे इतिहास सांगणारा असो, तुमचं राजकारण करणारा असो, तुमचे सगळे सूत्रसंचालन करणारा हा व्यक्ती हा संन्यस्त असला पाहिजे, हा धार्मिकच असला पाहिजे, हा वैराग्य संपन्नच असला पाहिजे. नास्तिकांचं काय खरं आहे? धर्म अर्थ काम मोक्षाच्या मतातलं काम त्यांच्या केंद्रस्थानी असतं. जर का तो म्हणतोय मी नैतिक आहे तर त्याचे 2च अर्थ होतात. एक तो स्वतः मूर्ख आहे, नाही तर तो तुम्हाला मूर्ख बनवतोय. यावत जीवेत सुखम जीवेत ऋण कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमन कुता. एकदा मेलेल्या माणसाला परत देह भेटत नाही या विचारसरणीचा माणूस तत्वांसाठी का मरेल? तो तत्वांसाठी का मरेल मला सांगा. साधं लॉजिक आहे. जर का तो म्हणतो मी नास्तिक आहे तो तत्वांसाठी जीव देऊ शकत नाही. कारण की तो म्हणतो की जन्म एकचदा आहे. मग जन्म एकचदा आहे तर तो कशाला तत्ववादी असेल? तो चलवादी असेल. जिकडे भेड तिकडे खेळ. जीव द्यायला तयार होतात आमच्यासारखी लोक जे मौलिक तत्वांना मानतात. हतो वा प्राप्स्यसी स्वर्गम जित्वा व भोक्ष्यसी महिम तस्मात उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चया. जगला तर राज्य, मेला तर स्वर्ग. ह्या विषयाला मांडणारा आणि या विषयाला मानणारा व्यक्तीच त्याच्या हातातच सूत्र असली पाहिजेत. मी तर म्हणतो मी सक्रिय राजकारणात येणार नाही आहे. नाही तर काही लोकांना वाटेल की मी माझं आमदारकीचं तिकीट फिक्स करतोय का काय. विषय हा आहे की धर्मदंड वर असला पाहिजे आणि अशा लोकांच्या हातामध्ये इतिहासाची आणि धर्माची सूत्र असली पाहिजेत. हा आपण या लोकांच्याच तोंडून आपल्याला धर्म आणि इतिहास समजून घ्यायचा आहे. तर मी सांगतोय की शिवराय आणि धर्म वेगळे केला जाऊ शकत नाहीत. त्याचं कारण काय आहे की या देशामध्ये खूप राजे होऊन गेलेत, भरपूर राजे होऊन गेलेत. म्हणजे परम तपस्वी परमत्यागी भर्तरीनाथ ज्यांनी विक्रमादित्य सारख्याच्या खांद्यावर सगळं भार टाकून स्वतः त्यांनी
संन्यास घेतला, किंवा राणा प्रताप आहेत, किंवा खूप सारी राजे याच्या आपलं आतापर्यंत आपण हे पाहिले. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आपण जोडतो कोण्या राजांमध्ये, की ज्या राजांना धार्मिक आणि आध्यात्मिक वलय आहे, आणि त्यातही छत्रपती शिवाजी महाराज त्याचे शिरोमणी आहेत. त्याला एक सगळ्यात मोठं कारण येतं की संत साहित्यामध्ये, महाराष्ट्राच्या संत साहित्यामध्ये सर्वाधिक नाव येणारे राजे हे छत्रपती शिवाजी महाराज आहेत संत साहित्यामध्ये. म्हणजे जगद्गुरू तुकोबाराय असो, समर्थ रामदास स्वामी असो, हेच कारण आहे की यांना समर्थ रामदास स्वामी नको आहेत. कारण की समर्थ रामदास स्वामींनी ज्या पद्धतीने सर्व सुखांचा केला त्याग, म्हणून साधी जे तू योग, राज्य साधनांची लगबग कैसी केली. छत्रपती शिवाजी महाराज हे धार्मिक होते, हे संन्यस्त होते, हे विरक्त होते, त्यांनी सर्व सुखांचा त्याग केला होता. ही गोष्ट जर का समजली समाजाला, मग हा शिवाजी महाराजांच्या नावानं दारू पिऊ शकणार नाही गड्या, बरोबर आहे. हा शिवाजी महाराजांच्या नावाने चंगळ करू शकणार नाही, हा शिवाजी महाराजांच्या नावाने भौतिकता लोकांना सांगू शकणार नाही, चंगळवादी भौतिकवादी समाज तो घडवू शकणार नाही. त्याला शिवाजी महाराजांच्या नावाने स्वराज्यच सांगावं लागेल, त्याला शिवाजी महाराजांच्या नावाने स्वधर्मच सांगावा लागेल, त्याला शिवाजी महाराजांच्या नावाने भक्ती, ज्ञान आणि वैराग्यच सांगावं लागेल. काही लोक तर स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी सुद्धा शिवाजी महाराज दारू पितच होते, शिवाजी महाराज हे करतच होते, अमुक गोष्ट करतच होते, ते नॉनव्हेज खातच होते, हे याच्यासाठी सांगत नाहीत की लोकांना इतिहास समजला पाहिजेत. ते स्वतःला जस्टिफाय करत असतात, ते स्वतःला क्लॅरिफाय करत असतात. काही लोकांनी तर आम्हाला मांसाहारी करून टाकले. याला खायचं आहे ना. विषय हा आहे की मला जे चंगळ करायची आहे त्याच्यासाठी मी धर्मात का दाखले शोधतोय. बरं, आपण एका मिनिटासाठी असा विचार करू की ते क्षत्रिय होते, ते मृगया करायचे आणि ते क्षात्रधर्म म्हणून मांसाहार करायचे, एका मिनिटासाठी आपण समजू. पण ते का करायचे तसं? तर त्यांनी धर्मरक्षण केलं, त्यांनी रावणाला मारलं, महाराजांनी अफजल खानाचा कोथळा काढला. आपण घरातले मच्छरसुद्धा बॅटीनं मारतो, बरोबर आहे. उंदीर पायावर चढला तर हातभर उडी मारतो आपण, बरोबर आहे. तो ज्ञानेश महाराव माझ्या प्रभू रामचंद्रांबद्दल इतकं घाण बोलून गेला, आमची जीभ वळाली नाही तिकडे, की माझ्या आदर्शावर, या संपूर्ण देशाच्या आदर्शाच्या संदर्भामध्ये एक व्यक्ती असा बोलून गेला, काय बोळख्याचं धर्मरक्षण करतोयस तू? मग तुझं धर्मरक्षण फक्त सुविधा घेण्यापुरतंच आहे का? तू क्षत्रिय फक्त सुविधा घेण्यापुरताच राहिलास का? तुला केवळ तुझे अधिकारच पाहिजेत का? कर्तव्यांचं काय? चला मुभा आहे तुम्हाला क्षत्रिय म्हणून की बाबा मांसाहार करा, मदिरापान करा, नाट्यशाळा सुरू करा, दासी ठेवा, पण त्याच्या बदल्यात तू धर्मरक्षण म्हणून काय करतोयस? तिथं आपली जीभ वळते का? नाही वळत ना. त्याच्यामुळे कोणाशी आपण तुलना करतोय स्वतःची, या बाबतीतसुद्धा समाजानं जागरूक असलं पाहिजे की आपण, आपला पगार किती, आपण बोलतो किती. हातामध्ये मोबाईल आला, लोक कशावरही कमेंट करायला लागले, लोक गोविंदाला डान्स शिकवायला लागले, सचिन तेंडुलकरला बॅटिंग, बरोबर आहे. जिथं अधिकार नाही तिथं भाष्य करतात लोक. याला काय कळतं? तुलाही कळतं. माझं म्हणणं आहे टीका करा ना, पण तुमचा अधिकार पाहिजे ना, बरोबर आहे. प्रेक्षक म्हणून तुम्ही टीका करू शकता, पण त्याच्यासाठी पण थोडाफार तुमच्यामध्ये अधिकार पाहिजे. आज रोजी अधिकार नसलेली लोक हे सगळं काही बोलत आहेत, धर्म म्हणा किंवा इतिहास म्हणा, याच्यासाठी त्यांनी कुठलाही अधिकार मिळवलेला नाही. त्यांनी व्हॉट्सअपचे मेसेजेस वाचलेले आहेत आणि त्याच्या आधारे ती लोक काय करतायत, तुम्हाला धर्म आणि इतिहास सांगतायत. तर शिवराय हे असे राजे आहेत की ज्यांचा सर्वाधिक याच्यामध्ये उल्लेख येतो, संत चरित्रामध्ये उल्लेख येतो. गणेशनाथ महाराज म्हणून आहेत औस्याला. गणेशनाथ महाराजांना छत्रपती शिवाजी महाराज भेटायला आले होते. तर त्यांनी गणेशनाथ महाराजांना एक दिवाण भेट दिला. दिवाण भेट दिल्यानंतर, आता वास्तविक पाहता संत साहित्याला आर्किओलॉजी किंवा हिस्टोरियन, इतिहासतज्ञ हे पुरावा मानत नाहीत, पण हे आपल्यावर अवलंबून आहे. लक्षात घ्या, तुम्ही तर्क मानताय लोकांचे, पण तुम्ही तुमच्या संत साहित्याला तुम्ही इतिहास मानत नाही. मी पहिलेच सांगतो की बाबा हे संत साहित्यातलं आहे, त्याच्यामुळे हा इतिहास म्हणून मी सांगत नाही, तुम्हाला संत साहित्यातलं सांगतोय. तर गणेशनाथ महाराजांना जेव्हा दिवाण दिला ना, तेव्हा गणेशनाथ महाराजांनी त्याच्यावर खळे अंथरले आणि त्याच्यावर झोपले. तर शिवरायांनी ते बघितलं आणि शिवरायांनी विचारलं, तर त्यांनी सांगितलं की हे भौतिक आणि चंगळवादाची सवय लागेल म्हणे. तुम्ही राजे आहात म्हणून मी तुम्ही दिलेलं मी भेट स्वीकारली, पण याची आवश्यकता नाही, हे अनावश्यक आहे. हे समजल्यानंतर छत्रपती शिवरायांनी गादीचा त्याग केला आणि ते कायमस्वरूपी अंथरुण खाली टाकून झोपले. मग ह्याचं एक प्रमाण आपल्याला भेटलं, याला दुसरं प्रमाण आहे का?
तर अंजनगाव सुरजी म्हणून विदर्भामध्ये एक गाव आहे, तिथे संकर्षण सकळकर म्हणून होते. ते परमानंद नेवासकरांचे मित्र होते. ते छत्रपती शिवाजी महाराजांना जेव्हा भेटायला आले ना, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज महादेवाच्या गाभाऱ्यामध्ये खाली अंथरूण टाकून झोपलेले होते. तर त्यांना स्फुरण चढलं ते बघून. त्यांना म्हणजे ते एक साक्षात्कारासारखं त्यांना ते वाटलं आणि त्यांनी शिवकाव्याची रचना केली. असे खूप सारे दाखले छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरक्तीबद्दल, वैराग्याबद्दल. मग तरीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जगदंबा तलवारीची मूठ हिरे जडित का होती? तरी छत्रपती शिवाजी महाराजांचं सुवर्ण सिंहासन हे 32 मणाचं का होतं? तर याचं एक खूप छान तुम्हाला हे सांगतो मी, कारण सांगतो की एकदा मी मोतीबागेत गेलो होतो पुण्याला. तिथे एक गृहस्थ मला भेटले आणि त्यांनी मला सांगितलं की बघा हां, फडणवीस साहेब किती साधे आहेत. म्हटलं कसे? म्हणे त्यांनी ताफ्यातल्या 2 गाड्या काढल्या, मुख्यमंत्र्याच्या ताफ्यातल्या 2 गाड्या काढल्या. किती वैराग्य ते. मी म्हटलं, मला रावलं नाही गेलं. मी म्हटलं काय ना, वैराग्य हे फार व्यक्तिगत गोष्ट आहे. म्हणजे मी पायऱ्या चढून जावं, लिफ्टचा वापर करू नये, मी उपवास करावा, एक भुक्त राहावं, ह्या ज्याही गोष्टी आहेत म्हटलं ह्या व्यक्तिगत गोष्टी आहेत. जेव्हा तुम्ही राजा होता ना, राजा, तेव्हा तुम्हाला तुमच्या राजदंडामध्ये वैराग्य चालत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एक खूप नोन फॅक्ट आहे की महाराज एक भुक्त होते. महाराज एकदा जेवायचे. तर ते त्यांचं व्यक्तिगत वैराग्य आहे, ते त्यांची भक्ती आहे, तो त्यांचा धर्म आहे. पण त्यांनी 32 मन सुवर्ण सिंहासन उभं केलं. 35 पुरणपोळ्या खाऊ नका, 2च खा, पण गाड्या ताफ्यातल्या 4 गाड्या वाढवा. कारण की क्षात्र तेज दिसलं पाहिजे, ते दाखवण्याची गोष्ट आहे. तुमच्या तलवारीला हिरे जडितच असलं पाहिजे. तुमच्या ताफ्यामध्ये 5 गाड्या शिल्लकच असल्या पाहिजेत. राजाने विरक्तीच्या गप्पा करून चालणार नाही, हे जनकाने सांगितलं आहे. जनकाला परमस्थिती प्राप्त झाली होती, तरी जनकाने पुढे राज्य केलं. का राज्य केलं? लोकसंग्रहासाठी. हा लोकसंग्रह शब्द कुठे येतो? हा भगवद्गीतेमध्ये येतो. का वापरतात भगवान श्रीकृष्ण लोकसंग्रह? ते अर्जुनाला सांगतात की हे जे वैराग्य आहे, हा जो कर्मसन्यास आहे, हा कर्मसन्यास प्रत्येकाला समजणार नाही, म्हणून तू तुझ्या आचरणातून दाखव आणि लोकसंग्रहासाठी तू त्या गोष्टी कर ज्या ज्या आवश्यक आहेत. वशिष्ठसुद्धा प्रभू रामचंद्रांना सांगतात की तू तर परमात्मा परमेश्वर आहेस, तुला सर्व माहिती आहे, पण ज्या लोकांचा लोकसंग्रह तुला करायचा आहे त्याच्यासाठी तुला त्यांच्यासारखं हसावं लागेल, त्यांच्यासारखं रडावं लागेल, तुला सोन्याचा मुकुट धारण करावा लागेल, हातामध्ये कोदंड धारण करावा लागेल. हे तुमचं कर्तव्य आहे आणि हाच तुमचा धर्म आहे. तुम्ही ज्या वर्णामध्ये आहात, तुम्ही ज्या व्यवस्थेमध्ये आहात, तुम्ही ज्या अवस्थेमध्ये आहात, तुम्ही ज्या आश्रमामध्ये आहात, तुम्ही ज्या भूमिकेत आहात, ती भूमिका 100% वठवणे हे तुमचं कर्तव्य आहे. ह्या जो डायरेक्टर आहे त्यानं दिलेल्या इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला फॉलो करायचे आहेत आणि हाच तुमचा धर्म आहे. त्याच्यामुळे मिक्सअप नका करू ना प्रोफेशनल लाईफ आणि पर्सनल लाईफला. बरोबर आहे. हे शिवरायांना समजलं होतं. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना काय म्हटलं आहे? श्रीमंत योगी. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज श्रीमंत योगी आहेत. ते श्रीमंत पण आहेत आणि ते योगी पण आहेत. हेच तर आपल्या मैदानामध्ये, पटांगणामध्ये शाळेच्या, त्या शाळेचे जे रूम होत्या खोल्या, त्या खोलीच्या छतावर नाचत होते गौतमीच्या कार्यक्रमात. आणि नाचता ते पडले खाली. दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये आलं, ते 4ही मास्तर होते त्या शाळेचे. आता विचार करा तुम्ही. बघा, गौतमी पाटील या काही यांचा माझ्या धुराला धुरा नाही आहे आणि व्यक्तिशः मी त्या व्यक्तीचा आदर करतो. का माहीत आहे काय? ते व्यावसायिक आहेत, त्यांच्या व्यवसायाशी प्रामाणिक आहेत. बरीच लोक, मला एकदा मी एका ठिकाणी गेलो होतो हॉस्टेलला भेट द्यायला. तिथला एक तरुण मला भेटला आणि तो का म्हणतो, दादा माझाला खाण करते आहे, हे करते ते करते. मी म्हटलं, तर त्याला म्हटलं कसं आहे, म्हटलं की हे खूप इझी टार्गेट आहे. इझी टार्गेटवर आपण, ब्राह्मण इझी टार्गेट आहे, बरोबर आहे ना. गांधी पण इझी टार्गेट आहे, गांधी पण इझी टार्गेट आहे. बरं, कोणी ऑफेंड होत नाही. राहुल गांधी पण इझी टार्गेट आहे. मी इथं जर का अर्धा घंटा राहुल गांधीला शिवे दिला, कोणी ऑफेंड होणार नाही. आणि जो झाला त्याला म्हणेन देव करो तुला राहुल गांधीसारखंच पोरगो हो. त्याच्यामुळं कोणी ते इझी टार्गेटवर कोणी काही बोलत नसतं. तर मी म्हटलं गौतमी पाटील हे इझी टार्गेट आहे. कोण गेला आपल्या समाजातलं? ती 7वी 8वीत असताना, ती 13-14 वर्षाची असताना तिला धर्म सांगायला.
कोण गेलं आपल्या समाजातलं की ज्यानं तिला मार्गदर्शन केलं आहे, किंवा ती जेव्हा पहिल्यांदा व्यासपीठ म्हणू नये आपण त्याला, ती जेव्हा पहिल्यांदा त्या स्टेजवर चढली तेव्हा कोण तिला सांगितलं बाळ हे करू नये? अरे हा जो समाज आहे ना आपला, हा चोरून गौतमीचेच रील्स पाहतोय, बरोबर आहे. जर सगळेच टीका करतायत तर बघतंय कोण? बघतंय कोण? टीका तर सगळेच करतायत. तुम्ही व्यक्तिशः जाऊन विचारा बरं, तुमचं गौतमी पाटीलबद्दल काय मत आहे? हे घाण आहे ते, ही काय लावणी आहे का, अमुक आहे? अच्छा, सगळेजण असे म्हणतात. मग बघत कोण आहे? हे साला देख कोण आहे? आयोजकांना का धरत नाही तुम्ही? बरं, आयोजक कोणते असतात? पप्पू दादा मित्रमंडळ, भावी नगरसेवक. हा नगरसेवक पाहिजे आम्हाला. कार्यक्रमाचा खर्च किती? 4.5 लाख 5 लाख. बरं, ते तुमच्यासारखी यादी पण वाचून दाखवत नाहीत कोण पैसे दिले. कारण की बाप घरी चपलीनं मारन, गौतमीच्या कार्यक्रमाला पैसे दिले, बरोबर आहे. बरं, बापही त्याच्यात इन्व्हॉल्व आहे, त्याची देणगी वेगळी आहे. 5 वर्षाच्या पोराच्या वाढदिवसाला तू गौतमी पाटीलला बोलवते नाचायला, काय सांगन पोरगं, माझ्या बापानं गौतमी पाटीलला बोलावलं होतं मी 5 वर्षात असताना. आमच्या एका मित्रानं पोरं ऑटोत कोंबले आणि कीर्तनाला घेऊन गेला. कुलकर्णीच होता, तेच चूक होती त्याची, कुलकर्णी होता. मायला कुलकर्णी असणं मोठी चूक असते. त्याला तिकडून आल्यावर सगळ्या पालकांनी धरलं, लय झापलं, आमच्या पोराला का साधू बनवतो का? तो म्हणे झालं पाप केलं म्हणे, झालं कीर्तनाला घेऊन गेलो पोरं. पण 5 वर्षाच्या पोराच्या वाढदिवसाला गौतमी नाचतीये. बरं, ते तर सोडा, बैलाच्या वाढदिवसाला बोलावलं एका जणानं. काय समाजात याच्यापेक्षा काय पतन असू शकतं मला सांगा? अरे तिला दोष देऊन काय फायदा आहे? तुम्ही आयोजकांच्या कॉलर धरा ना. डीजेत नाचायला 4,000, परमिशन काढायला 40 पण नसतात, पण नाचायला 4,000 येतात. आणि जर का त्या 4,000 लोकांना म्हटलं की आपल्याला व्याख्यान घ्यायचं आहे तर मग बरोबर. आजही इथं बघा सगळे म्हणजे प्रौढ लोक आहेत, तरुण किती आहे? हे दुर्दैव नाही वाटत तुम्हाला? आता याच्या ठिकाणी, माझ्या ठिकाणी तुम्ही एखादा रील स्टार बोलवा पुढच्या वर्षी, आणि मग इथं गर्दी पहा किती होते, बरोबर आहे. हे कलियुग आहे, हे असं होणारच आहे, याची काही तक्रार नाही आहे. पण आपल्याला हे सुधरवलं पाहिजे ना, हे बदलवलं पाहिजे ना. मग हे बदलवण्यासाठी आपल्याला धर्म आणि शिवराय जोडून ठेवावे लागतील. यांना एकामेकापासून विलग करता कामा नये. तर त्याच्यामुळे जेव्हा मी त्या मुलाला म्हटलं की बाबा हा जो सगळा कार्यक्रम चाललेला आहे हा समाजाच्या मानसिकतेचा कार्यक्रम आहे, हा कोणा एका व्यक्तीचा नाही आहे. हे कोण एक व्यक्ती करत नाही आहे. आपल्या समाजाचा दर्जा घसरला आहे, आपल्या समाजाचा विवेक घसरला आहे, आपल्या समाजामध्ये विवेक नाही आहे. हे विवेक संपन्नता कशी येणार? ही विवेक संपन्नता नाममार्गाने येणार, ध्यान मार्गाने येणार, वारकरी संप्रदायातून, भागवत संप्रदायातून, भक्ती ज्ञान आणि वैराग्यातून येणार. आज जेही म्हातारे वृद्धाश्रमात आहेत त्या म्हाताऱ्यांनी सुद्धा स्वतःला ॲनालाइज करायला पाहिजे की बाबा माझा मुलगा 12-13 वर्षाचा असताना मी त्याच्या हातामध्ये गाथा दिली का, दासबोध दिलं का, ज्ञानेश्वरी दिली का? गाथा आणि दासबोध हे या जगातले सगळ्यात प्रॅक्टिकल ग्रंथ आहेत, सगळ्यात प्रॅक्टिकल. जेवढं समर्थ रामदास स्वामी प्रॅक्टिकल बोलतात, जेवढं व्यावहारिक बोलतात, जेवढी गाथा व्यावहारिक बोलते तेवढं कोणीही व्यावहारिक बोलत नाही. जयाशी वाटे जीवाचे भय तेने क्षात्र धर्म करू नये, काहीतरी बघून उपाय पोट भरावे, व्यावहारिक विषय आहे. देशद्रोही तितुके कुत्ते मारून घालावे परते, देवदास पावती पते यदोर्थी संशय नाही. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात भांडणं अशी झाले तेथे जीवाचे काय आले. तुकोबाराय म्हणतात भांडणच करायचं असलं तर जीवाची पर्वा करू नका, असे भांडा. पण कीर्तनकार तुम्हाला हे सांगतात का? नाही ना. कीर्तनकार सांगतात महाराज काय ख्याती वर्णू त्या तुकारामाची, घरी ऊस घेऊन जात होता, सगळे ऊस काढून घेतले. आपल्याला हेच तुकाराम महाराज सांगतात ना, मिळमिळीत लिबलिबीत. ते सांगतात का विंचू देवारेशी आला, देवपूजानं आवडे त्याला, तेथे पैजारीचे कामं अधमाशी ते अधम. दयातीचे नावं भूतांचे पाळणं आणि निर्दालन कंटकांचे. वाईट लोकांच्या वाईट प्रवृत्तींना मारून टाकणे ही दया आहे, हे तुकोबारांनी सांगितलंय. पण आपल्याला सांगितलं जातं का? नाही सांगत ना. तर या पद्धतीने धर्म मांडणे आणि या पद्धतीने इतिहास मांडणे हे बंद झालं आहे. तर शिवराय मांडताना त्याच्यामध्ये धर्म आलाच पाहिजे.
किंबहुना धर्म फक्त असा नाही आला पाहिजे की हिंदू धर्माचं रक्षण करायचं आहे, स्वराज्याचं रक्षण करायचं आहे, त्या धर्माची मौलिक तत्त्व पण आली पाहिजेत. जसं की गणेशनाथ महाराजांच्या चारित्र्यातून किंवा श्रीमंत योगी जसं मी तुम्हाला सांगितलं की कशा पद्धतीने मौलिक तत्त्व शिवरायांनी स्वतःच्या जीवनामध्ये अंगीकारली. मौलिक तत्त्व कुठली आहेत आपली? कर्मसिद्धांत आहे, वैराग्य आहे, भक्ती आहे. भक्ती संदर्भात शिवरायांच्या काय प्रमाण येतात? गाथेमध्ये प्रमाण येतात. परचक्र शिवरायांवर आले असता जगद्गुरू तुकोबारायांचा अभंग येतो, तो तुम्ही चित्रपटामध्ये बघितला असेल की मुघलांच्या सैन्याला सगळीकडे महाराज महाराज, त्यातला चमत्काराचा भाग सोडा. पण परचक्र आल्यानंतरही छत्रपती शिवाजी महाराज कोणाला, आता एक गाथेमध्ये देवडीकरांच्या गाथेमध्ये एक अभंग येतो, हे बघा, हे ब्राह्मणांना कलम कसाई म्हणतात, बरोबर आहे ना. ही लोक कसे कलम कसाई आहे त्याचं एक उदाहरण तुम्हाला देतो. ही म्हणजे डावी लोक. की एक देवडीकरांच्या गाथेमध्ये एक अभंग आहे, राय छत्रपती ऐकावे वचन रामदासी मन लावावी की. तुकोबाराय छत्रपती शिवाजी महाराजांना उपदेश देत आहेत की राया छत्रपती ऐकावे वचन रामदासी मन लावावी की समर्थ रामदासांच्या चरणी तुम्ही जा. मग याची चिकित्सा झाली. मग चिकित्सा झाल्यानंतर यांनी ठरवलं की हा अभंग काय आहे? क्षेपक आहे, हा प्रक्षिप्त आहे, हा बाहेरून घातलेला अभंग आहे. मग त्याला काही प्रमाणं, मग त्याचे काही प्रमाणं दिली. मग ती शेषराव आपल्या सदानंद मोरेंनी दिली. आज सदानंद मोरे भाजपवाल्यांचे लाडके झालेले आहेत. आज ते इकडच्या बाजूनं बोलतात. असे असतात खूप लोक की ते कधी तिकडून बोलतात, कधी इकडून बोलतात. पण ते जेव्हा तिकडून बोलायचे तेव्हा त्यांनी ह्या अभंगाला खोडून काढलं. त्यांनी खोडून काढण्यासाठी एक प्रमाण वापरलं. त्या प्रमाणामध्ये त्यांनी सांगितलं आहे की ज्या पद्धतीने ह्या कलम कसायांनी कवी भूषण शिवरायांच्या चारित्र्यामध्ये घुसवला, म्हणजे भूषण हा छत्रपती शिवाजी महाराजांचा समकालीन नाही असं सदानंद मोरेंनी प्रतिपादित केलं. मग भूषण हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकालीनच आहे असं इतिहासाच्या द्वारे सिद्ध करणाऱ्या एका व्यक्तीला मी फोन केला आणि त्याला सांगितलं. तो त्यावर मी तर खूप प्रमाणं दिलेले आहेत म्हणे, माझ्याजवळ पुस्तकच आहे. मी त्यांचं नाव घेणार नाही कारण की मी त्यांना फोन केला तेव्हाच ते घाबरले, जेव्हा मी त्यांना हा विषय सांगितला की बाबा नाही, मला हे मांडायचं आहे की सदानंद मोरेंच्या मते भूषणसुद्धा काल्पनिकच आहे किंवा नंतर घुसवलेलं आहे. तर ते नाही, त्या विषयाशी मला देणं घेणं नाही. बघा, ही भीती आहे आपल्या समाजात. नाही, ते समर्थ रामदास स्वामी तुकाराम महाराज ते मला माहीत नाही, पण भूषण तेव्हाचा होता हे मी सांगू शकतो, त्याच्यात माझं काही देणं घे. म्हटलं काळजी करू नका, मी तुमचं नाव कुठं घेणार नाही. तर कवी भूषण हा छत्रपती शिवाजी महाराजांना समकालीन नाही असं का सांगण्याचा प्रयत्न होतोय? कारण की कवी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांना धार्मिक आणि हिंदुत्ववादी मानतोय. काशी की कला जाती मथुरा मस्जिद होती, अगर शिवाजी ना होते तो सुन्नत होती सबकी. मग जेही घटक शिवरायांना हिंदुत्ववादी म्हणून मांडतात त्यांना अलगद बाजूनं करायचं. समर्थ रामदास स्वामी बाजूनं केले, कवी भूषण बाजूनं केला आणि नंतर हा अभंग राया छत्रपती ऐकावे वचन म्हणजे तुकाराम महाराज सुद्धा बाजूला केले. तर हे जर का खंडन असेल या अभंगाचं की कवी भूषण सुद्धा काल्पनिक आहे, तसा हा अभंग सुद्धा प्रक्षिप्त आहे, तर खंडनच चुकीचं आहे ना. समजतंय का की खंडन चुकीचं आहे? तर मग तो अभंग कसा काय चुकीचा असेल? तुम्हाला आम्हाला दुसरं कारण द्यावं लागेल. मग म्हणतात की बाबा तुकोबारायांची ही रचना नाही. मग का रचना नाही? तर मग त्यांनी पदांचा उल्लेख केला की इतक्या चरणानंतर. तर मी तशा इतर रचना पण दाखवतो तुम्हाला देवडीकरांच्या गाथेत किंवा जोग महाराजांच्या गाथेमध्ये. तर समस्या ही आहे की आपण भांडत नाही. कुठेतरी नगरमध्ये एका ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यक्रमावर गदारोळ झाला. तो गदारोळ झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा समर्थ रामदास स्वामींशी संबंध नाही असं कोर्टानं तिथल्या स्थानिक निवाडा दिला. मग आता प्रश्न असा येते की जेव्हा मला हा संदर्भ लोक सांगतात तर मी म्हणतो की बाबा कुठल्या न्यायाधीशानं तो निवाडा दिला आहे, त्याची जजमेंटची कॉपी तुमच्याकडे आहे का? दुसरी गोष्ट, तो निवाडा देताना कुठल्या कागदपत्रांचं क्रॉस व्हेरिफिकेशन झालं आहे? तिसरी गोष्ट म्हणजे कुठल्या समितीचं गठन झालं आहे? आणि धर्म आणि इतिहासावर भाष्य करायला न्यायाधीश इतिहासाचार्य आहेत का धर्ममार्तंड आहेत? आता लग्नामध्ये कन्यादान आवश्यक नाही, सुप्रीम कोर्टाचा निर्णय. पंडिता तुम्ही पौरोहित्य सुरू केलं आहे, तुम्ही कोण सांगणार कन्यादान आवश्यक आहे का नाही आहे? शबरीमालामध्ये बायकांनी जायचं की नाही, तुम्ही कोण सांगणार? तुमची काय ऑथॉरिटी आहे? हे धर्मक्षेत्र तुमच्या अंडर कधीपासून आलं? आणि धर्मक्षेत्र तुमच्या अंडर आलं तर मग तुम्ही वसीम रिझवीची केस का नाही घेतली जेव्हा त्याने कुराणच्या आयतींवर प्रश्न उभे केले? हा प्रश्न विचारणारा आपल्याकडे समाज नाही आहे. तर आपण त्यांना ह्या ऑथॉरिटी देता कामा नये.
हे आपण संपूर्ण आपल्या हातामध्ये ठेवायला पाहिजे, म्हणून यांचं फावतं. तर ह्या छत्रपती शिवाजी महाराजांना ज्याही गोष्टी धार्मिक दाखवतात, ज्याही गोष्टी म्हणजे परंपरेने दाखवायच्या असतात. मध्यंतरी तर एक असं पेव फुटलं होतं, आता ते बंद झालं. बामसेफ नावाचं एक संघटन आलं होतं. त्यांचा इतिहास इतका मनोरंजक असतो की खतरनाक. बरं, यांच्या एका लेखकाने माझ्यावर एक लेख लिहिला होता, मला एवढा आवडला होता तुम्हाला सांगतो. जेम्स बॉन्डच्या सारखा पिक्चर बनवू शकतो त्याच्यावर. म्हणजे तो ॲक्च्युली याच्यावर होता, रोहन माळवतकर म्हणून आहे, जे स्तंभाचे इन्चार्ज आहेत कोरेगाव भीमाच्या. त्याच्यामध्ये त्यानं अशी स्टोरी टाकली होती की म्हणे अविनाश धर्माधिकारी. बरं, ह्या व्यक्तींना मी कधी आयुष्यात स्वतः प्रत्यक्ष भेटलो नाही. तर रोहन माळवतकर इथे जन्माला आला आणि त्याला अविनाश धर्माधिकारींनी हेरलं. आणि त्याला हेरल्यानंतर भिडे गुरुजींचा मानसपुत्र सचिन पाटील. आता भिडे गुरुजींना जर तुम्ही विचारलं सचिन पाटील, त्यांना ते ओळखत नाहीत ना नावानिशी. खूप जण येऊन भेटतात त्यांना, आपण किस गली की खसखस. तर ते सचिन पाटील हा भिडे गुरुजींचा मानसपुत्र. हे भिडे गुरुजींनी अविनाश धर्माधिकारीकडे मला ट्रेनिंगला पाठवलं. मग मी त्यांच्याकडे ट्रेनिंग घेतली. कशाची घेतली ते माहीत नाही, बॉम्ब बनवायची घेतली का रायफलची तर. आणि तिथून मग मी रेशीम बागेत गेलो नागपूरच्या. आणि तिथं मग मी प्रदीप गावडे आणि सागर शिंदे यांच्या मदतीने रोहनला पकडलं आणि त्याला वकील करायला मी त्याला हे केलं, वकिली करायला, म्हणजे त्याला ॲडव्होकेट करायला. अशा पद्धतीची ती कथा होती. मी ती कथा तशीच्या तशी माझ्या वॉलवर टाकली आणि ते लेखकाच्या नावासहित. ते चांदोबाच्या कथा वगैरे असतात की नाही. बरं, विशेष म्हणजे मजा अशी होती की त्याच्या खालच्या कमेंट वाचायचोगत्या होत्या. दादा, आम्हाला हा डाऊट होताच, हे रेशीम बागेतलेच किडे असतील, हे असंच असू शकते. मी याला व्यक्तिशः ओळखतो, मला अविनाश धर्माधिकारी याला मी पुण्यात पाहिलं आहे. एवढं खतरनाक वाटलं ना मला. ते म्हटलं यार, यांचं भावविश्व खूप मस्त असतं, जबरदस्त भावविश्व असतं ते या भावविश्वातून त्यांनी शिवरायांच्या बाबतीत काही कथा निर्माण केल्या. विनोद अनावरत भाऊ लोखंडेंच्या कथा तर फार रंजक असतात. त्यांनी सांगितलं की महादेव जो आहे ना, आपला महादेव, आपला देव, हा बौद्ध धर्मप्रचारक होता, भिक्षू होता. त्याचं नाव महादेव होतं. मग तो फिरत फिरत एकदा दक्ष राजाच्या याच्यात गेला, राज्यात. मग दक्ष ब्राह्मण होता आणि दक्षानं काय केलं की बाबा हा बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करतो, याचा गेम करायचा. मग त्या दक्षानं स्वतःच्या मुलीला तयार केलं आणि त्याला महादेवाला म्हणजे प्रेमात पाडलं. आणि प्रेमात पाडल्यानंतर ज्या रात्री महादेवाची हत्या झाली ती रात्र म्हणजे महाशिवरात्री. म्हटलं पुरी क्षमता से फेकू. ते आहे ना मीम, कोण है लोक कहाँ से आते है. त्याच्यानंतर मी पाहिलं की यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये काय घालमेल केली. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भवानी तलवारीबद्दल एक लेख मी वाचला, आदरणीय कांबळे सरांचाच होता तो. तर ते लिहितात की भवानी नावाची एक महिला होती, तिने छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार चालवण्याचं ट्रेनिंग दिलं आणि म्हणून त्या तलवारीचं नाव भवानी तलवार पडलं. एवढं खतरनाक. आणि विशेष म्हणजे त्या गोष्टीवर विश्वास ठेवणारा समाज माझ्याकडे हजर आहे. मला एकदा गजानन मेंदळे बोलले होते की ते खोटं इतक्या ताकदीनं मांडतात, आपण खरंही मांडू शकत नाही. त्यांनी म्हणजे ते काही करू शकतात आणि त्यांचं लॉजिक खतरनाक असते. सफरचंद गोल आहे म्हणून पृथ्वी गोल आहे, तुम्ही खरंच बसा त्याचं काय टॅली आहे तर ते. म्हणजे त्यांना विचारलं पृथ्वी गोल कशी आहे, तर तो म्हणे सफरचंदीन तुमच्या हातात, म्हणे हे बघ सफरचंद गोल आहे म्हणून पृथ्वी गोल आहे. काय संबंध, तू शोध. तुम्ही साल्यांना आमच्यावर अन्याय केला, आम्हाला शिकू दिलं नाही. आम्हाला, मी एका जणाच्या व्याकरणातल्या चुका म्हणजे व्याकरणातल्या चुका नव्हत्या त्यात, म्हणजे तो म्हणजे शब्दांवर बलात्कार होता. कुठून काहीच्या काही लिहिलं होतं त्यानं, इंग्रजीमध्ये हातभराची कमेंट टाकली होती. मी त्याला म्हटलं आता हे देवनागरीत लिहून दाखव. मी ते कमेंट वाचली नाही, म्हटलं हे देवनागरीत लिहून दाखव. त्याच्यावर त्याचा रिप्लाय आला, आम्हाला लिहिता तुम्ही लिहू वाचूच कधी दिलं. मग हे शिक्षण वाघिणीचं दूध आहे आणि ते पिल्याशिवाय कोणी, तुम्ही पिल्यावर गुरगुरल्याशिवाय राहणार नाही आणि आम्हाला अधिकार दिला, आम्ही शिकलो आणि आम्ही पुढे गेलो. एकीकडे असं पण म्हणायचं, एकीकडे 528,000 चरा फराफरा कापले पण म्हणायचं, आणि दुसरीकडे म्हणायचं की आम्हाला 5,000 वर्ष झाले पाणी पण पिऊ दिलं नाही. एक सांगा काय म्हणताय, एक सांगा तुम्हाला अन्याय झाला आहे का नाही झाला आहे, हे म्हणजे हे डिसाईड करा. तर
ते आपण विचारत नाही. का विचारत नाही? भीती आहे ना मनात, की बाबा हे विचारलं तर कसं होईल, बाबा मला त्रास होईल का, किंवा माझ्या प्रोफेशनला त्रास होईल का, किंवा मी सर्वाईव्ह करू शकणार का नाही. तर निदान मी म्हणतो की समाजात प्रत्येकाने ही विचारायची गरज नाही, पण असे जे वक्ते बोलतात किंवा असे जे सत्य इतिहास मांडतात किंवा जे कागद मागतात किंवा जे संदर्भ मागतात किंवा संदर्भांच्या आधारे इतिहासाला मांडतात, त्या लोकांना पाठबळ देणं तुमचं काम आहे. निदान एवढं तरी आपण करू शकतो, पाठबळ तरी आपण देऊ शकतो. कारण की अजूनही असं म्हणतात की या देशात लोकशाही आहे, ते दिसत नाही डोळ्यानं, तो भाग वेगळा. ज्याला असं वाटतं ना या देशात लोकशाही आहे, त्याला 2-3 वाक्य देतो मी सामान्य, ते लिहून दाखवा, तुम्ही बोलून दाखवा, मी हिंदू आहे. तुम्ही प्रकर्षानं बोला बरं. तुम्ही फक्त 10 दिवस सोशल मीडियावर पोस्ट करा हिंदुत्वाबद्दल, 11व्या दिवशी तुम्हाला कोणी ना कोणी टोकल्याशिवाय राहणार नाही. धमकी येईल तुम्हाला थेट. सोशल मीडियावर बोलून दाखवा बरं तुम्ही ह्या गोष्टी. मला किती धमक्या येतात माहीत आहे का सरासरी? आमचे भाई आहेत धनंजयभाई देसाई, त्यांनी मला आम्हाला ज्या नोटीस येतात ना पोलिसांच्या, त्याचा एक खूप उत्तम उपयोग शिकवला. पण आता त्याचा उपयोग आहे, पर्यावरणात बदल झाले, पर्यावरणावर सुद्धा भाष्य झालं इथं काही दिवसांपूर्वी मी ऐकलं. पर्यावरणात बदल झाले, त्याच्यामुळे त्याचा पण उपयोग आम्ही करू शकत नाही. भाई काय करतात, शेकोटी करतात त्याची, पोलिसांच्या नोटिसांची. त्याची ऊब फार छान लागते. आता शेकोटी करायचे दिवस गेले, आता थंडीच पडत नाही तशी. इकडे पडत असेल कदाचित, आमच्याकडे पडणंच बंद झाली. तर ह्या शेकोटी करायच्या लायकीच्या असतात ह्या नोटिसा वगैरे, पण आपला सामान्य माणूस घाबरतो. लक्षात घ्या. तुम्ही ठामपणे आपण पोलिसांना पण नाही विचारू शकत ना ठामपणे. ते एक माझा व्हिडिओ उपलब्ध आहे, तुम्ही बघून घ्या. माझ्यासमोर DYSP बसलेले आहेत आणि मी त्यांना म्हणतोय की तुम्ही प्रतिक्रिया थांबवू शकत नाही. त्याच्यावर मला बऱ्याच लोकांनी म्हटलं की दादा असे थेट तुम्ही भिडत जाऊन. का नाही भिडायचं? कशाला घाबरायचं आहे कोणाला? मला एक समजतच नाही, मला याचा सेन्सच बनत नाही की बाबा एवढंच जर घाबरून जगायचं आहे तर मग जगायचं तरी कशासाठी? एकदा मी पोलीस स्टेशनमध्ये बसलेलो होतो. पोलिसांचे प्रश्न तुम्हाला माहीत आहे, कॉमन उत्तरं ठरलेली असतात, वाक्य ठरलेली असतात. तुला आमच्यापेक्षा जास्त कळतं का? तू आम्हाला कायदा शिकवतो का? आम्हाला शिकवू नको. तुझ्या वया एवढी माझी ड्युटी झाली. आणि लास्ट नाही चाललं तर घ्या रे याला. मी हे 5ही वाक्य एकदा PIला बोलून दाखवले की आम्हाला कायदा शिकू नको, तुला आमच्यापेक्षा जास्त कळतं का, तुझ्या वया एवढी आमची ड्युटी झाली, आणि सो अँड सो फोर्थ जे तुमचे असतील, आणि नंतर शेवटचं घ्या रे याला. तर हे पाठ झाले. म्हटलं साहेब त्याच्या पुढचं काहीतरी बोलू आपण. ही काही माझी सख्खी बहीण नाही आणि हिच्यासाठी मी काही तुमचा माया बांधायला मान नाही आहे. आमच्या वया एवढी ड्युटी झाली तुमची, त्याच्यासाठी आम्ही तुमचा वेगळा सत्कार करू, पण सध्या ही केस वेगळी आणि हे तुम्हाला घ्यावी लागेल. 5-5 दिवसाचे मिसिंग कंप्लेंट घेत नाहीत. हे प्रशासन आपलं आहे तुम्हाला वाटते का? तुम्हाला ज्याला असा गैरसमज असेल की हा देश कायद्यानुसार चालतोय, त्याने हा गैरसमज काढून टाका. हा देश धर्मानुसार चालतोय, हा धर्मानुसारच देश चालतो. कायदा कुठं आहे? 5 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्याला कोर्ट म्हणते की एव्हरी सिनर ॲज अ पास्ट अँड प्रिस्ट ॲज अ पास्ट अँड सिनर ॲज अ फ्युचर. त्याला जमानत भेटते आपल्या इथं. अशा कित्येक बलात्काराच्या केसेस पेंडिंग पडलेल्या आहेत. कुठं हे नैतिकता आणि कायद्याचा काय संबंध? हिंदू मॅरेज ॲक्टनुसार 2 लग्न करणं कायद्यानं गुन्हा आहे. सोलापूरमध्ये एका जणानं केलं होतं. दुसऱ्या दिवशी अमोल मिटकरीचं भाषण आलं, दिला ना बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने दणका. 2 लग्न करायला निघाला होता. बरं ठीक आहे, मग 2 लग्न करणं गुन्हा आहे, बाई ठेवणं गुन्हा आहे का? नाही. 2018ला निर्वाळा आहे तसा की दोन्ही सज्ञान व्यक्ती स्वतःच्या संमतीनं सोबत राहू शकतात. बाई ठेवणं गुन्हा नाही आहे आणि दुसरं लग्न करणं गुन्हा आहे. काय लॉजिक बनतं? काय सेन्स बनतो सांगा बरं याचा? 17 वर्ष आणि 11 महिने 28 दिवसाची जर का मुलगी आहे, तिने जर का स्वेच्छेने एखाद्यासोबत शरीर संबंध प्रस्थापित केले तर समोरच्यावर पॉस्को लागतो, आणि 2 दिवसानं केले तर नाही लागत. काय सेन्स बनतो या गोष्टीचा? अशा खूप गमती जमती आहेत कायद्याच्या. आता अलीकडे तर काल परवा एक सुप्रीम कोर्टानं निर्वाळा दिला आहे की पत्नीला जो मुलगा झाला समजा, तो दुसऱ्यापासून झालेला असला तरी त्याचा सांभाळ नवऱ्यालाच करावा लागेल. शोधा याच्यात नैतिकता कुठं आहे? हा देश ह्या कागदी कायद्यांवर चालत नाही आहे. हा देश चालतोय तुमच्या मनामध्ये जे पापभीरूपणा असतो, जो परंपरागत आलेला तुमच्यामध्ये असतो, जो या देशामध्ये हे संत सज्जनांनी हे होल्ड करून ठेवलेला आहे ना आपल्या याला,
हे जे आपल्याकडे पंढरपूर आहे ते तिकडे जे केरळमध्ये शबरीमलाने सगळं काही होल्ड करून ठेवलेलं आहे. ज्या दिवशी शबरीमलाला कायद्याने निर्णय देऊन तिथे स्त्रिया घुसतील ना, त्या दिवशी केरळ डुबलं, संपलं. केरळमध्ये प्रचंड काही हे चाललेलं आहे. व्हॅटिकन सिटी चालवती आहे केरळला. साधे केरळमध्ये तुम्ही चित्रपट बघा त्यांचे, तिथे ख्रिश्चॅनिटीचा आणि इस्लामचा प्रचंड प्रभाव आहे. प्रचंड चित्रपटांमध्ये सुद्धा, त्याच्यामध्ये सुद्धा दाखवतात की तुम्ही चर्चेच्या बाहेर जाऊ शकत नाही. असे कित्येक चित्रपट त्यांचे पडलेले आहेत. एवढंच काय तर एस हरीश नावाच्या एका व्यक्तीने मिशा नावाची कादंबरी लिहिली. त्या कादंबरीला केरळ सरकारने साहित्याचा पुरस्कार दिला. त्या कादंबरीमध्ये असं लिहिलेलं आहे की हिंदू महिला सजून धजून का याच्यात जातात, मंदिरात जातात, कारण की त्यांना तिथल्या पंडितासोबत शरीर संबंध प्रस्थापित करायचे असतात, तिथल्या ब्राह्मणासोबत, आणि म्हणूनच त्या रजस्वला असताना मंदिरात जात नाहीत. त्याला साहित्याचा पुरस्कार भेटला आहे. अरे केरळसारखी परिस्थिती करायची का? आज केरळमध्ये जेवढं काही टिकून आहे ना, ते केवळ शबरीमला ज्यांना टिकून आहे, कारण की अय्यप्पाला मानणारा एक मोठा वर्ग हिंदूंचा तिथं आजही आहे. तो संघर्ष करतोय. ती लोक रडतायत. त्या मरियम का काही तिचं नाव होतं, त्या एका ॲक्टिव्हिस्टने सॅनिटरी पॅड फेकले राव ते अय्यप्पावर जाऊन. हां, मजा लायक आपली झालं. त्या मशिदीच्या समोर भगवा आपण असा हातातही घेऊ शकू? हां, काय करतोय हिंदू, कसा करतोय? हां, या आपल्या धार्मिक स्थळांमुळे तिथे जाणारी लोक आहेत, तिथे डोकं टेकवणारी लोक आहेत, म्हणून आज आपला धर्म जिवंत आहे, म्हणून या देशामध्ये नैतिकता जिवंत आहे. आमच्या इथं एक भोपाई सुद्धा यायचा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा. हे सगळ्यात जास्त खोटं बोलणारे लोक असतात, सगळ्यात जास्त. आणि आम्हाला सांगायचा अमेरिकेमध्ये कोणाला भूत लागतो का? बरोबर आहे. श्रीमंत लोकांना कधी भूत लागतो का? अमुक अमुक तो बोलायचा. अमेरिकेमध्ये बलात्कार का होत नाहीत? मला पण त्या गोष्टी खऱ्या वाटायच्या. आणि नंतर मी त्याच्यावर स्टडी केला आणि त्याच्यात नंतर मला एक गोष्ट लक्षात आली की हां, एक गॅब्रियल नावाचा प्रिस्ट आहे, होता, मेला तो 2018ला. या गॅब्रियल नावाचा प्रिस्ट इटलीचा आहे. त्याने आजपर्यंत जवळपास 1000 एक्झॉर्सिझमच्या केसेस सॉल्व केल्याचं तो म्हणतो. एक्झॉर्सिझम म्हणजे काय? भूत लागल्याच्या. ह्या कुठल्या केसेस आहेत? सगळ्यात जास्त एक्झॉर्सिझम प्रॅक्टिस होतं अमेरिकेत. त्याच्यासाठी वेगळा फंड निघतो. सगळ्यात जास्त भूत त्या लोकांना लागतं. इवन हे जे आता ॲनाबेल आणि ती जी सिरीज आहे कॉन्जरिंग, तीसुद्धा सत्य घटनेवर आहे म्हणतात. भारतामध्ये सुद्धा श्रीमंतांना भूत लागल्याच्या प्रचंड घटना आहेत, प्रचंड. उलट श्रीमंतांना जास्त भूत लागतं. आणि अमेरिकेत बलात्कार होत नाहीत. भारतापेक्षा प्रचंड जास्त प्रमाणात आहे अमेरिकेत बलात्काराचं, प्रचंड प्रमाण आहे. आकडेवारी आहे, डेटा. आज ChatGPT आहे, तुम्ही करून बघा. टक्केवारीनं जास्त आहे. त्याच्यामुळे ही जी खोटी बोलणारी लोक तुमच्यापर्यंत येतात की बघा त्या देशामध्ये देव मानत नाहीत आणि तिथं सगळं, अहो तिथं मानसिक आजार किती आहे. आपल्याला फार कौतुक आहे गोऱ्यांचं. एक महिला आली, तिने एक रील बनवली. ती म्हणते की बाबा इथं जर का मुलांना तुम्ही 8 दिवसाच्या वरती शाळेत घेऊन गेले नाही तर तुम्हाला फाईन पडतो, $500 दंड पडतो. इथे अशी सिस्टीम आहे, तशी. आपली लोक मुक्ताफळं उधळत आहेत. वा वा, काय छान सिस्टीम आहे, काय छान. अमेरिकेमध्ये सर्वात जास्त शाळांमध्ये गोळीबाराच्या घटना घडतात. हे पण सांगा ना. लहान लहान मुलं पिस्टल घेऊन जातात कशी काय शाळेत? सर्वात जास्त घटना आहेत तिथं शाळेत गोळीबार झाल्याच्या. लहान लहान मुलं एकमेकांना गोळ्या घालतात, चाकून हत्या करतात. त्याच्यावर एक ॲडोलसन्स नावाची वेब सिरीज निघाली आता अलीकडे, ती खूप चालली. आणि त्याच्या डायरेक्टरचं जर का तुम्ही मत घेतलं तर तो या विषयावर खूप गंभीरतेनं बघतो की हे यूथ आमच्या हातातून गेलेलं आहे. कुठलाही हॉलिवूडचा चित्रपट बघा, त्याच्यातली टीनेज तिच्या आईवडिलांशी कशी वागते बघा, अत्यंत वाईट वागते. याच गॅब्रियलनं लिहिलेल्या एका पुस्तकामध्ये एक्झॉर्सिझमच्या पोप टेल्स एक्झॉर्सिस्ट टेल्स अबाउट हिज स्टोरीज नावाचं एक पुस्तक आहे. त्याच्यामध्ये 1987ची एक घटना आहे. त्यामध्ये ती टीनेज तिच्या आईच्या तोंडावर सिगरेट ओढतीये. 1987मध्ये ती यूथ इतकं वाया गेलेलं होतं. आणि तुम्ही तसे विद्यार्थी इथं घडवताय. तुम्हाला ते पाहिजे इथं. म्हणून तुम्हाला जर वाटत असेल की कायद्याच्या आधारावर, कागदी कायद्यांच्या आधारे हा देश चालतोय किंवा हे जग चालतंय, हे डोक्यातून काढून टाका. आपण प्रचंड भ्रमात जगतोय, प्रचंड भ्रमात, प्रचंड मिथकांमध्ये जगतोय. काही 5000 वर्षाचा अन्याय नाही आहे. प्रत्येक गोष्टीची तुम्ही चिकित्सा केली काहीतरी वेगळंच निघून येतं. त्याच्या आतमध्ये तुम्ही खोलात शिरल्यानंतर त्याच्यात काहीतरी वेगळंच असतं. स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, मग मुक्ताबाईंनी
आपल्या जनाबाईंनी ओव्या कशा लिहिल्या, अभंग कशी लिहिल्या, किंवा आपल्या याच्या समर्थ रामदास स्वामींच्या वेणू अक्का महंत हे कशा काय होत्या, मठाधिपती कशा होत्या, असे हजारो प्रश्न आहेत. कान्होपात्रांनी कसं काय लिहिलं, त्यांना शिकवायला कोण गेलं होतं. रामप्रसाद बिस्मिलांची आई म्हणते की रामप्रसाद बिस्मिल त्यांच्या चरित्रामध्ये म्हणतात की माझं प्राथमिक शिक्षण माझ्या आईनं केलं, मग त्यांना कोण शिकवायला गेलं होतं. किंवा द ब्युटिफुल ट्री नावाचं धर्मपालांचं एक पुस्तक आहे, त्याच्यामध्ये भारताच्या शिक्षण प्रणालीवर भाष्य केलेलं होतं, लिहिलेलं होतं, पण आपल्यापर्यंत या गोष्टी पोचू दिल्या नाहीत. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट जी व्हॉट्सअपवर येते किंवा आतापर्यंत, आणि आपले इतिहासकार कोण आहेत, रोमिला थापर आणि रामचंद्र गुहा, जी लोक सांगतात. रोमिला थापर म्हणते की युधिष्ठिराला गौतम बुद्धांना बघून वैराग्य आलं होतं. आता काय घेता त्या बाईचं, गौतम बुद्धांना बघून युधिष्ठिराला वैराग्य आलं होतं. आणि ही आमची इतिहासकार आहे, हिने आमच्या NCERTचा इतिहास लिहिलेला आहे. मग जर का आपल्या हातात आलेली पुस्तकच खोटी आहेत आणि चमत्कारिकरित्या खोटी आहेत, सगळं काही केलं ते मुघलांनीच केलं. ललितादित्य कोण होता कोणाच्या बापाला माहीत नाही. राजा भोज होता, विक्रमादित्य होता, नंदांची राजवट होती, मौर्यांची होती, चौळ होते, पाल होते. ह्यांनी काय केलं कोणाला माहीत नाही. आपल्या हातातला इतिहास जर का खोटा आहे, तो मिथकांनी भरलेला आहे, विमर्शांनी भरलेला आहे, आपल्याला सांगितल्या गेलेल्या गोष्टी खोट्या आहेत, मग आपलं स्वतःचं चिकित्सा करायचं काम आहे. आणि त्याच पद्धतीनं 20 वर्षानंतर कसा काळ येणार आहे की आपली मुलं म्हणतील की छत्रपती शिवाजी महाराजांना अफजल खान मिठी मारायला आला होता, ते गळाभेट करत होते, महाराजांनी त्याला गुदगुल्या केल्या, गुदगुल्या करता करता त्याचे आतडे बाहेर आले आणि तो मेला बिचारा, चांगला माणूस होता, म्हणून महाराजांनी त्याची कबर बांधली. आणि हा इतिहास, आज आपण हसतोय पण उद्या हा इतिहास होणार. जर का आज आपण हे जी पेरलेले विमर्श आहेत, पेरलेली मिथक आहेत, ती जर का आज आपण खोडून काढली नाहीत, आज जर का आपण अशा पद्धतीचे वक्ते बनवले नाहीत, आज जर का आपण अशा पद्धतीचे साहित्य बनवलं नाही, आज जर का आपण अशा पद्धतीने आपल्या नरेटिव्ह बनवले नाहीत, लोकांना पाठबळ दिलं नाही, आणि आज जर का आपण ह्या लोकांना कायदेशीररित्या थांबवलं नाही, जनसुरक्षा विधेयक अशा लोकांना कायदेशीररित्या थांबवण्याचं एक उत्तम शस्त्र आहे, त्या शस्त्राचा आपण जर का उपयोग केला नाही, या त्रिसूत्रीच्या आधारे, म्हणजे व्यासपीठ आणि व्याख्याते, दुसरी गोष्ट म्हणजे प्रचूर प्रमाणात साहित्य, तिसरी गोष्ट म्हणजे यांच्यावर कायदेशीर बळगा, या आधारे आपण अशा पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज नव्हे तर संपूर्ण हा जो खोटा इतिहास आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे, खोट्या इतिहासाची जी मांडणी केलेली आहे, त्याच्या विरोधामध्ये आपण दंड थोठावून आपण उभे राहू शकतो. हे आपल्याला आपल्या यूथला सांगायचं आहे आणि आपल्या येणाऱ्या पिढ्यांचं भविष्य सुधारायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले पाहिजेत, पण शेजारच्या घरात ही मानसिकता आपल्याला कुठेतरी सोडावी लागेल. फ्रंटला येऊन काम करू शकत नाही तर अशा लोकांसाठी काम करा की जी लोक फ्रंटला येऊन काम करत आहेत, त्यांना पाठिंबा द्या, त्यांच्या मनोधैर्याचं खच्चीकरण करू नका. गावामध्ये 4 म्हातारे असतात, हे बारामतीचे पोचलेले म्हातारे असतात. एखादा गावामध्ये धर्माचं काम करतोय ना, त्याच्यातला एक म्हातारा हळूच त्याच्या वडिलांजवळ जातो, काय करावं लागतं, काय संबंध आहे, धर्म केल्यानं बरं होतं का, पोट भरतं का. या म्हाताऱ्याला सुद्धा बरं वाटतं, हो काय धर्म करून. पण तोच जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा हातात घेतो आणि म्हणते बामो नको भगा दो, संभाजी ब्रिगेड, देशकी ब्रिगेड, कापिरा हिजोळ आपला शेरोका, ते जेव्हा म्हणतात तेव्हा हीच लोक जाऊन सांगतात करू द्या, राजकारण आहे, करावंच लागते. आणि याच्या वडिलांना ते योग्य वाटतं. अरे यांनी लय जबरदस्त पेरलेले आहेत, आपल्याला कल्पना पण नाही आहे, ह्यांनी कोण्या लेवलला सेटिंग लावलेली आहे, यांचे आर्थिक लागेबांधे आहेत. सहकार संस्था कोणाच्या, दूध डेऱ्या कोणाच्या, साखर कारखाने कोणाचे, त्याच्यातला पैसा कोणाचा, हे भावी नगरसेवक कोणाचे, गुंठा मंत्री कोणाचे, यांचे सगळे आर्थिक लागेबांधे आहेत. आपण प्रस्थापित ना, आपल्याला हा सेन्सच नाही. आपल्या हिंदूंची सगळ्यात मोठी समस्या आहे की आपण बहुसंख्य आहोत. बहुसंख्य असल्याच्यानं त्याची झळ माझ्यापर्यंत पोहोचत नाही. जोपर्यंत मला कधी असं वाटतं की हिंदूंची कत्तल सुरू झाल्यानंतर हिंदूंना अक्कल येणार, कधी असं पण वाटतं, तोपर्यंत आम्हाला अक्कल येणार नाही. कारण की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही महाराजांच्या सोबत सगळे मराठी थोडी होते. मूठभरच म्हणतो ना आपण, मूठभर मराठे. म्हणजे हिंदूला जागृत करायला 18 अध्याय सांगावे लागले प्रभू श्रीकृष्णांना, पूर्ण अवतारांना. आणि काही लोक लातोकी भूत असतात, प्रत्येकाला समजून सांगायची गरज नसते. हे लातोकी भूतसुद्धा वटणीवर आणण्याची क्षमता आपल्यामध्ये असली पाहिजे. मला बरेच लोक म्हणतात हृदय परिवर्तन झालं पाहिजे, विचार विमर्श झाला पाहिजे, चर्चेतून मार्ग सुटतात. कसे सुटतात? पूर्णावतार परमात्मा परब्रह्म श्रीकृष्ण अर्जुनाला दुर्योधनाला समजून सांगायला गेला.
दुर्योधन समजला का? दुर्योधन म्हणतात बंदी बनालो इस ग्वाले को. बरोबर आहे. अबे दुर्योधनापुढे स्वतः साक्षात श्रीकृष्णाची चालली नाही रे. तुम्ही आम्ही काय चीज आहे. तर या दुर्योधनांचा नायनाटच करावा लागते. दया तिचे नावं भूतांचे पाळणं आणि निर्दालन कंटकांचे. तुम्ही आले तर तुमच्यासोबत, नाही आले तुमच्याशिवाय, आणि मध्ये आले तर तुम्हाला चिरून. ही मानसिकता हिंदूंनी स्वतःमध्ये बनवायला पाहिजे, पुढच्या पिढ्यांना द्यायला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा उदारमतवाद पुरे झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य, छत्रपती शिवाजी महाराजांची शक्ती, छत्रपती शिवाजी महाराजांचं वैराग्य, तप, ज्ञान, त्यांचे अधिकार गाजवण्याची क्षमता, राज्य करण्याची क्षमता, ते तेव्हा कुठं आपण म्हणू शकू आपण 19 फेब्रुवारीपुरते मर्यादित आहे. सळसळतं रक्त शिवबाचे भक्तन कपाडी भगवा टिळा, बाकीच्या बापाला काही माहीत नसतं. तर बुलेटला झेंडे लावून फिरण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज नाही आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे असं रसायन आहे की जे या देशामध्ये स्फुल्लिंग चेतवू शकतं. ते चेतू द्यायचं नाही आहे. म्हणून महाराजांचं सेक्युलरिझमचा बुरखा पांघरण्याचं काम सुरू आहे. ते आपल्याला थांबवलं पाहिजे. त्याच्यासाठी जे होईल ते आपण केलं पाहिजे. एवढंच मी आज तुम्हाला या एवढ्या शब्दप्रपंचातून सांगू इच्छितो. जसं मी सांगितलं की बाबा बोलवायला धाडस लागतं, धारिष्ट लागतं, ते तुम्ही केलं, ते दाखवलं. त्याच्यासाठी मी आयोजकांचे मनापासून आभार मानतो. आणि आणखीन एक गोष्ट सांगतो की इथे जर का काही कॉन्ट्रोवर्शियल, वादग्रस्त जर का काही बोललं गेलं असेल तर याला मंडळ जबाबदार नाही. त्याला मी सर्वस्वी स्वतः जबाबदार राहणार. धन्यवाद. जय श्रीराम. हर हर महादेव. धन्यवाद सर. आता वंदे मातरमसाठी सर्वांनी उभे राहावे.